हरि ओम गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्तजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम् लोकाभिरामम् रणरङ्गधीरम् राजीवनेत्रं रघुवंशनाथम् कारुण्यरूपं करुणाकरन्तम् श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे। हरि ओम गण गण गणात बोते श्री गणेशाय नमः। जय जयाजी परशुधरा हे जमदग्नीच्या कुमारा परशुरामा परमेश्वरा आता उपेक्षा करू नको. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा शरदेन्दु समाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वते नमोऽस्तु ते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी परशुधरा हे जमदग्नीच्या कुमरा परशुरामा परमेश्वरा आता उपेक्षा करू नको. या ठिकाणी आतापर्यंत समर्थ श्री गजानन महाराजांच्या कृपेने तुम्ही आम्ही 15 अध्यायाचं चिंतन पाहिलेलं आहे. आज आपण 16व्या अध्यायाला प्रारंभ करत आहोत. या अध्यायाच्या प्रारंभी दास गुण महाराज हे असणार परशुधरा म्हणजे असणार परशु ज्यांनी आपल्या हातामध्ये धारण केलेला आहे असे असणारे परशुराम यांचं असणार या ठिकाणी स्तवन करतात. हे जमदग्नीच्या कुमारा जमदग्नी महर्षींच्या मुला हे परशुरामा आता उपेक्षा करू नको. आता तुम्ही माझी असणारी उपेक्षा करू नका, माझ्याकडे दुर्लक्ष करू नका. अशा प्रकारे असणार दास गुण महाराज परशुराम भगवंतांना प्रार्थना करत आहेत. तू सहस्रार्जुना ते दंडूर केले द्विजाचे रक्षण ब्राह्मणाचा अपमान सहन झाला नाही तुला. अरे तू सहस्र अर्जुना ते दंडून, हे भगवंता तू असणार ब्राह्मणांचा अपमान केल्यामुळे असणार त्या सहस्रार्जुनाचं दंडन केलं, त्याला मारून टाकलेले, त्याचे 1000 हात कापून टाकलेले आहेत. ब्राह्मणाचा असणारा अपमान तुला त्यावेळेस सहन झाला नाही म्हणून असणार तू हे केलेलं आहेस भगवंता. ब्राह्मणाचा अपमान सहन झाला नाही म्हणून तू असणार त्याचा वध केलेला आहे भगवंता. पुन्हा काय म्हणतात दासगुण महाराज तर ऐका. आता मात्र डोळे मिटिसी का रे देवा ब्राह्मणाविषयी काय आहे लागली तुसी गाढ निद्रा धवा. हे भगवंता आता का डोळे मिटून घेतले का रे देवा ब्राह्मणाविषयी. तू ब्राह्मणांचं संरक्षण त्या काळामध्ये भगवंता तुम्ही केलं, आज असणाऱ्या ब्राह्मणाच्या विषयी डोळे मिटून का बसला, संरक्षण काय करत नाही. पहा आज असणाऱ्या भूमंडळीवर, ह्या असणाऱ्या भूमंडळावर असणाऱ्या भूदेवांवर किती असणारे कलंक लागतात, किती असणारे लोक निंदा करतात, बोलतात, कसं कसं बोलतात. भगवंता तुला असणारा आता फार झोप लागली का रे, असं दासगुण महाराज म्हणतायत. म्हणून डोळे मिटू नका स्वस्त ऐसे बसू नका आणि बाणीचा प्रसंग देखा हे हरे सांप्रत. म्हणून असणार हे भगवंता डोळे मिटू नका, उठा स्वस्त अशा प्रकारे असणार तुम्ही बसू नका. आणि वाणीचा असणारा हा प्रसंग भगवंता सध्या आलेला आहे, कृपा करा असं दास गुण महाराज प्रार्थना करू लागलेले आहेत.
तुझ्या वशिल्या वाचून अवघी कृते आहेत शिण. आर्य संस्कृतीचे रक्षण होणे नाही तुझ्या विन. हे भगवंता, तुझ्या वशिल्याशिवाय, तुझ्या असणाऱ्या शक्तीशिवाय, तुझ्या आधाराशिवाय सगळे असणारे कृत्य क्रिया कर्म असणारे, म्हणजे कर्ण म्हणजे असणार काय शीन आहे, भार आहे, थकण्याचे साधन आहेत. भगवंता, या संस्कृतीचं, आर्य संस्कृती नाम श्रेष्ठ अशा असणाऱ्या संस्कृतीचं किंवा श्रेष्ठांच्या संस्कृतीचं असणार रक्षण तुझ्याशिवाय असणार कोणी नाही, करणार नाही. भगवंता, तुमचा त्या ठिकाणी पण सुद्धा आहे की मी धर्माच्या रक्षणाकरता अवतार घेईल. भगवंता, आज असणार या संस्कृतीचं धर्माचं रक्षण करण्याकरता तुम्ही उठा, अवतार घ्या. अशा प्रकारे असणार दास गुण महाराज बोलू लागलेले आहेत. गजानन माया घटित कोण जाणे तिज प्रत. महाराजांचा एक भक्त पुंडलिक नामे मुंडगावी. समर्थ श्री गजाननांची माया असणारी ही अघटित आहे. जे घडणार नाही अशा गोष्टी घडून आणणारी त्यांची माया आहे. कोण असणार त्या मायेला जाणत. असो, समर्थ श्री गजानन महाराजांचा पुंडलिक नावाचा एक भक्त मुंड गावामध्ये राहत होता. त्याविषयी तुम्हाला एक कथा सांगतो ऐका. आशे गावची करिवारी समर्थाविषयी प्रेम भारी. हमेशा त्यांचे चिंतन करी एकाग्रशा मनाने. हा असणारा शेगावाची वारी नित्य करत होता. समर्थ श्री गजानन महाराजांविषयी याच्या मनामध्ये असणार प्रेम होत. त्याला असणार त्या ठिकाणी आनंद वाटायचा. समर्थाचं नाव घेतलं की त्याला असणार त्या ठिकाणी सुख प्राप्त व्हायचं, असा असणारा तो होता. हमेशा नाम नित्य असणार समर्थ श्री गजानन महाराजांचं चिंतन एकाग्र अशा मनानं तो करत होता. त्याचे गावी भागाबाई एक ठाकरी न होती पाही. निष्ठा तिची एक्याही ठिकाणासी बसत नसे. त्याच असणाऱ्या गावामध्ये, त्या मुंड गावामध्ये एक भागाबाई नावाची ठाकरीण होती, जिची असणारी निष्ठा कोणाच्या ठिकाणी बसत नव्हती. कोणावर निष्ठा ठेवायला गेली की तिच्या निष्ठेची निष्ठा निष्ठी व्हायची. निष्ठा असणारी त्या ठिकाणी कोणावर बसत नव्हती. गुरुजवळ गेलं की ह्या गुरुमध्ये गुणदोष दिसायचे, त्या गुरुमध्ये गुणदोष दिसायचे. हे महाराज तर असे, ते महाराज तर तसे आहेत. अशा प्रकारे असणार गुणदोष इत्यादी दिसून कोणत्याच गुरुवरतीची असणारी निष्ठा, कोणत्याच ठिकाणावर तिची निष्ठा बसत नव्हती. असं असणार या ठिकाणी दास गुण महाराज सांगतायत. ती दांभिक होती फार सदा दंभाचा बाजार. भरवून भोंदी नारी नर हाच धंदा तिचा. ती असणारी दांभिक कशी होती? दांभिक म्हणजे ढोंगी होती. सारखा असणारा दंभाचा, सोंगाचा, ढोंगाचा बाजार. सोंग आणायचं काहीतरी, आणलं अंगातच, अंगात आणायचं. अंगात आणून असणार त्या ठिकाणी काय करायचं, लोक भोंदायचे. भोंदणे म्हणजे काय? भूल थापीने किंवा कपटाने दुसऱ्याला वश करणे याला भोंदणे असं म्हणायचं. काहीतरी असणार सांगायचं, आपलं असंच झालं, आपलं तसंच झालं, आपल्या गावात हे झालं, हे काय बरोबर नाहीये, त्याच्यासाठी हे करा, त्याच्यासाठी ते करा. काहीतरी अशा प्रकारे असणार लोकांना सांगायची, लोकांना भीती वगैरे घालायची आणि असणार त्या लोकांना भोंदायची, कपटानं वश करायची, कपटानं त्यांच्याकडून धन काढायची. हा धंदा असणारा त्या भागाबाईचा होता. ती बोलली पुंडलिकाला तुझा जन्म वाया गेला. काकी तू नाही केला सद्गुरु तो आपणाते. असे भोळे भाळे माणसं पाहिजे, पाहिल्याच्या नंतर असणार त्यांना काहीतरी भडकून द्यायचं. त्या भागाबाईची आणि पुंडलिकाची भेट झाली त्यावेळेस ती पुंडलिकाला भागाबाई म्हणते, अरे तुझा जन्म वाया गेला. का वाया गेला? कारण की तू सद्गुरु केलेला नाहीये. गुरु केल्याशिवाय असणार माणसाला असणार गुरु शिवाय तारणार कोण नाही. सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नशेच निष्ठंक आन कोणी. सद्गुरु लागतात. अहो एवढं काय प्रवचनच देत असेल ती म्हणत असेल, अहो प्रत्येकाला गुरु करावा लागतो. परब्रह्म राम वशिष्ठा शरण, कृष्णे सांदीपन गुरु केला. हे असणारच या ठिकाणी गुरुची साखळी आहे. गुरुची साखळी हरिविजय ग्रंथामध्येही वर्णन करत असताना हरिविजय ग्रंथामध्ये गुरुच्या साखळीचं वर्णन आलं. त्या ठिकाणी सांगितलं,
उमा शिवाशी शरण रे गे ज्ञान प्राप्ती लागे. भगवान शंकराला गुरु असणार उमेनं माता पार्वतीनं ज्ञानाकरता केलेलं म्हणून गुरु लागतो. गुरु शिवाय संसारून तारून नेणार कोणीच नाहीये. आणि तू आतापर्यंत गुरु केला नाही, तुझा जन्म फुकट गेला, वाया गेला, असं ती भागाबाई या पुंडलिकाला म्हणू लागली आहे. गजाननाच्या वाऱ्या करीसी सद्गुरु त्याला मानिसी परी त्याने सांग तुसी मंत्र कानी कथिला का. गजानन महाराजांच्या असणाऱ्या वाऱ्या करतोस, सद्गुरु असणारे त्या ठिकाणी त्यांना मानतोस. बरं मला सांग बरं, त्यांनी तुझ्या कानामध्ये मंत्र दिला का एखादा? दिला का मंत्र एखादा? सांग बरं मला. अशी असणारी भागाबाई म्हणू लागलेली आहे की कानाच्या असणार त्या ठिकाणी मंत्राचं एक मोठं म्हणजे अशा प्रकारचे आता बऱ्याच ठिकाणी ह्या कुटाने असणारे अशा प्रकारचे असणारे हे चालू असतं. कानामध्ये मंत्र द्या, काही मंत्र द्या, अशा प्रकारे असणारे बरेच जण त्या ठिकाणी काय करतात देतात. आहेत पूर्व परंपरा चालत आलेल्या असणाऱ्या काही आहेत, पण त्या पूर्व परंपराला न म्हणता याच्यामध्ये असणार म्हणण्याचं काय आहे, त्या असणाऱ्या परंपराच्या आड जे काही असणारे मूर्ख माणसं आपली असणारी पोळी भाजून घेतात अशांविषयी असणारी ही टीका आहे. बरं काही परंपरा चालत आलेल्या आहेत, कानामध्ये मंत्र सांगण्याच्या अनेक परंपरा आहेत. असो, सांगायचा मुद्दा आपला हा आहे. अशा प्रकारे असणार त्या ठिकाणी सांग तुमच्या गजानन महाराजांनी कानात मंत्र दिलं का? अहो माझ्या जीवनामधील प्रसंग आहे. मलाही एका जणांना विचारलं, महाराज तुम्ही असणारे वारकरी संप्रदायाचे आहात, संस्थेमध्ये शिक्षण वगैरे घेता, तुम्हाला तुमच्या असणाऱ्या मंत्र दिलाय का कोण्या गुरूंनी कानामध्ये? नाही म्हटलं, आमचा तर वारकरी संप्रदायाचा मंत्र एकच आहे, उघडा मंत्र जाणा आणि रामकृष्ण हरी म्हणा, बस हाच मंत्र आहे. त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं आलं की असणार कानात मंत्र दिल्याशिवाय उद्धार होत नसतो. असो, ज्याच्या त्याच्या असणाऱ्या त्या गोष्टी आहेत, ज्याचं त्याचं असणार इच्छा आहे. महत्वाचा सांगायचा मुद्दा ती असणारी भागाबाई अशाच प्रकारे या पुंडलिकाला म्हणू लागली, तुझा जन्म वाया गेलेला आहे, तुझ्या गुरुनं तुला कानात कोणताच मंत्र दिलेला नाहीये. अशा प्रकारे असणार ती भागाबाई त्या पुंडलिकाला भडकावू लागलेली आहे, फसवायचा प्रयत्न करू लागलेली आहे. अरे विधी वाचून गुरु न होत कधी जाण शेगावचा गजानन वेडा पिसासाच से. अरे विधी केल्याशिवाय गुरु होत नसतो. त्याला विधी करावं लागती, होम करावं लागतं, हवन करावं लागतं, स्वाहा स्वाहा मंत्र म्हणून यज्ञामध्ये आहुत्या वगैरे द्याव्या लागतात, पूजा करावी लागती. नंतर असणार चौरंगावर सद्गुरु महाराजांना बसून आपण खाली चटईवर वगैरे बसावं लागतं, अंगावर पांघरून घ्यावं लागतं. मग अंगावर पांघरून घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी असणार कानामध्ये गुरु महाराज मंत्र सांगतात, त्यावेळेस दुसरा कोणाला ऐकू गेला नाही पाहिजे म्हणून त्या ठिकाणी वाद्य वाजवावेत, वाद्य नसतील तर पराती वाजवाव्यात, पराती नसतील तर टाळ्या वाजून भजन करावं, कारण की मंत्र दुसऱ्याला ऐकू गेला नाही पाहिजे. असा त्याचा विधी आहे. माहितीये का तुला तो विधी? अशा प्रकारे असणार ती म्हणू लागली. ती म्हणते, अरे असा विधी केल्याशिवाय कोणी कोणाचा गुरु होत नसतो. आणि तू गजानन महाराज म्हणले वेडा पिसा शेगावचा, त्याच्या काय नादी लागलास तू? असं ती भागाबाई या पुंडलिकाला बोलू लागलेली आहे. तुझा ताप झाला बरा म्हणून तू मानिसी त्याला या काकताली न्यायाला बळी पुंडलिका पडू असे पडू नको. मला मला सांगतो बुवा गुरु कामून केला आणि त्यांनी माझा ताप निरसन केला, ताप माझा त्यांनी घालवला म्हणून मी त्यांना असणारा गुरु केलेला आहे. अरे ताप त्यांनी घालवला नाही, काहीच नाही म्हणले. कावळ्याला आलं बसायला आणि फांदीला आलं मोडायला, मराठी भाषेमध्ये म्हण आहे आपले. कावळ्यानं बसणं आणि योगायोगानं फांदी तुटणं म्हणजे काय, कावळ्याच्या वजनानं फांदी तुटली का? असं कधी होत नसतं. तसं होत नाही. किंवा काक ताली न्याय म्हणजे आंधळ्याच्या असणाऱ्या टाळीमध्ये कावळा सापडणं. त्या आंधळ्याला कावळा का दिसतो का? बरं दिसला तर असणार, दिसतच नाही तर धरायचं आणि पकडायचं. आधीच असणार सगळ्या पक्ष्यांमध्ये कावळा हुशार म्हणून सांगितलेला आहे. कसा हाती लागणार तो? हाती लागत नाही असा तो कावळा आणि आंधळ्याच्या टाळीत सापडला. तर याच्या मागे एक दृष्टांत आहे, पण आपला वेळ घेणार नाहीये. मग असणार जसं आंधळाच्या असणाऱ्या टाळीमध्ये कावळा सापडावा, तसा असणार तुझा रोग जाणारच होता. नेमकं तो असणार तेवढं बोलून गेला किंवा तेवढं असणार तिथं काहीतरी तू गेलास म्हणून तुला रोग गेला असं तुला वाटतं. पुंडलिका या ढोंगाला, या असणाऱ्या ढोंगाला तू बळी पडू नकोस बर का, असं ती भागूबाई सांग. असे बुद्धिभेद करणारे या संसारात व्यवहारात बरेच लोक असतात.
कोणीतरी सन्मार्गाला जातं, कोणीतरी सद्गुरूला शरण जातं आणि एखादा त्याचा बुद्धिभेद करतोय. हे काय गुरु आहे का, ते असं आहे ते तसं आहे, त्याच्या काय नादी लागतो, त्याचा काय मंत्र घेतो. असे असणारे बुद्धिभेद करणारे भरपूर असतात. वारीला जाणार, वारीला निघाल की हे काय वारीला जातोस म्हणले, काय पडलं वारीला, वारीला जाण्यात काय अर्थ आहे, इथं घरीच बस, असं कर तसं कर. असे शिकवणारे भरपूर गुरु असतात. सांगायचा माझा मुद्दा महत्वाचा हा आहे, असे चांगल्या मार्गापासून परावृत्त करणारे भरपूर लोक सध्याच्याही काळामध्ये आपल्याला भेटतात. आमच्याकडे या, आमच्या गुरु महाराजाकडे या, आमच्या गुरु महाराजाकडून मंत्र घ्या, आमचे गुरु महाराज तुम्हाला मंत्र देतील, आमचे गुरु महाराज तुम्हाला अमुक करतील तमुक करतील, तुमचे ते गुरु तुम्ही सोडून द्या. गुरु का करून सोडायची गोष्ट असते का? गुरु करून सोडत नसतात. बरे एखाद्याला विचारू का हो म्हटले, गुरु केला का तुम्ही, हो केला म्हणले एकदाचा गुरु, करून सोडला असं बोलतात मराठीमध्ये. गुरु असणारे करून सोडायची गोष्ट नाहीये महाराज. गुरुची भेट घेता का, गुरुची कशाची भेट आणि कशाची काय, एकदा गुरु केला तसं पुन्हा यांची भेट होत नाही, अशी परिस्थिती आहे. असो, सांगायचा माझा महत्वाचा मुद्दा हा आहे, असे असणारे भूलताप त्या ठिकाणी देणारे, मार्गावरून भटकून नेणारे बरेच लोक सध्याही आपल्याला भेटतात. म्हणून माणसानं सावध राहावं. या काकताली न्यायाला आपल्याला गुरु तर असावा, पण जास्त गुरु करण्याच्या नादी आता लागायचं नाही. म्हणतात महाराज काय सांगायला लागले. पण सध्या सांगायचा महत्वाचा मुद्दा असा आहे, तसे अधिकारी व्यक्तिमत्व आता जास्त प्रमाणामध्ये राहिलेले नाहीयेत. मग गुरु कोण, भगवान शंकराचं एक रूप आहे, त्याला दक्षिणामूर्ती रूप म्हणतात. आपण मागं चिंतन पाहून गेलो, त्या भगवान शंकरांना तुम्ही त्या रूपाला गुरु माना असं शास्त्र आहे. किंवा असणार तुम्ही माऊली ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी घ्या, तुम्ही गाथा वाचा, तुम्ही हरिपाठ वाचा, पुन्हा असणार कोणाला गुरु वगैरे करायचा तुम्ही भानगडीत पडू नका. माऊली ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी तुम्हाला मार्गदर्शन करेल. माऊली ज्ञानोबाराय हे ज्ञानेश्वरी म्हणजेच माऊली ज्ञानोबाराय, ते मार्गदर्शन केल्याशिवाय राहणार नाहीये. असो, माझा महत्वाचा सांगायचा मुद्दा असा की कोणत्याही भूलतापाला बळी न पडता आणि नका पडू गबाळाचे भरी, तेथे आहे थोरी नागवण, तिथं असणार तुमची फजिती ते सोडून द्या. या असणाऱ्या पुंडलिकाला भागाबाई असं समजावत आहे, बोलत आहे. त्या ठिकाणी असणार समर्थाच्या भक्तीपासून परावृत्त करत आहे. पुन्हा काय म्हणते तर ऐका. गिन गिन गणाते हे भजन, विषापरी आचरण, कोणाचेही खाई जाण, ऐसा मुळी भ्रष्ट तो. काय म्हणले तुझा गुरु म्हणतोस त्याला काय घिन 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 गानात बोते, घिन घिन गानात बोते. अरे हे का भजन आहे का काय आहे? का मंत्र आहे एखादा? सुंदर म्हणायचं, रामकृष्ण हरी म्हणायचं, विठ्ठल म्हणायचं, केशव म्हणायचं, माधव म्हणायचं, राम राम म्हणायचं, हरे राम हरे कृष्णा म्हणायचं. काहीतरी दुसरे मंत्र काय भरपूर आहेत ना, सप्तकोटी मंत्र सांगितलेले आहेत, त्याच्यातला एखादा मंत्र म्हणायचा. हा, आणि येड्यासारखं काय म्हणतो म्हणे तुझा गुरु, गिन गिन गानाते, गिन गिन गानाते. अरे हे का भजन आहे का? पिशाच्या परी असणार आचरण करतो, वेड्या माणसासारखं असणार आचरण करतो, कोणाच्याही घरचं खातो, कुठलंही खातो. भ्रष्ट आहे तुझा गुरु. कोणाच्या घरचं खायला नाही पाहिजे, गुरु महाराज आहेत असं कोणी कोणी म्हणतं ना, मंत्र घेतलाय आम्ही, आम्हाला कोणाच्या घरी खायला जमत नाही, असं कोणी कोणी म्हणतात. आता काही नियम परंपरा चालत असतील तो भाग सोडून द्या. मी पहिल्यांदा मुद्दा सांगून गेलो, ज्या परंपरा चालत आल्या त्या परंपरेला मला बोलायचं नाहीये. पण आता असणारे आडमधामध्ये उठवून लोकांना जे भोंदवण्याचं असणारं काम करतात, त्या लोकांविषयी असणार आपण या ठिकाणी बोलत आहोत. किंवा किंबहुना तशा प्रकारचं चिंतन या ठिकाणी दासगणू महाराज तुम्हाला आम्हाला सांगत आहेत, ते आता ऐका. म्हणून तुला सांगते, चाल अंजन गावाते, ये जाजीच्या शिष्याते, आपण दोघे गुरु करू. म्हणून असणार तुला मी सांगतोय, ऐक, अंजनगावला चल, तिथं एकटी अक्काजीचा शिष्य आहे, आपण दोघं बी त्याला गुरु करू. म्हणजे ना आधी बरेच गुरु करून सोडले आणि पुन्हा आता कोणताच गुरु मनाला नाही आला. बाई म्या गुरु केला आणि तो माझ्या मना नाही आला. भारुड का काहीतरी सुद्धा आहे अशा प्रकारचं एक. तिच्या मनाला काही गुरु आले नाहीत, मग तिनं ते पहिले गुरु सोडून दिले असावे ना. आता म्हणते आपण चाल, केकाजीचे जे शिष्य आहेत त्यांना आपण गुरु करू. अशा प्रकारचा विचार ती त्या ठिकाणी त्या पुंडलिकाला सांगू लागलेली आहे. उद्या त्याचे कीर्तन, अंजन गावी असे जाण, ते कावया कारण, उठून जाऊ प्रातकाळी. चल म्हटले, इथं जवळच असणारं अंजन गाव आहे, त्या अंजन गावाला असणारं उद्या त्या बाबाचं कीर्तन आहे.
उद्या सकाळी प्रातःकाळी लवकरच असणारा आपण उठून जाऊ आणि त्यांना गुरु करू, अशा प्रकारे ती म्हणू लागलेली आहे. गुरु असावा महाज्ञानी, चातुर्य शास्त्र चिंतामणी. गुरु असावा परमगुणी, भक्ती पंथा ते दाविता. अहो गुरु कसा असावा? गुरु असावा महाज्ञानी, गुरु असणारा मोठा ज्ञानी असावा, किंवा महान जे ज्ञान आहे ते ज्ञान त्याला असणार प्राप्त असावं. सगळ्यात मोठं ज्ञान महाज्ञान कोणतं ज्ञान? त्या ब्रह्माचं ज्ञान त्याला झालेलं असावं. चातुर्य शास्त्र चिंतामणी, त्याच्याजवळ असणारे शास्त्र तो शिकलेला पाहिजे आणि ते शिकलेले शास्त्र चातुर्यानं असणार, समोरच्याच्या गळी उतरवण्याचं चातुर्यही असणार त्याच्याजवळ पाहिजे आणि विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तर देणारा पाहिजे ते देणारा असा चिंतामणी गुरु असावा, जो असणार भक्ती मार्ग आपल्याला त्या ठिकाणी दाखवेल असा असणारा गुरु असावा, असं गुरुचं वर्णन करत आहे. यातील लक्षण एकही, गजाननाच्या नसे ठाई. म्हणून वेळ न करी काही, चालंजन गावाते. अरे यातलं एक तरी लक्षण आहे का? सांग बरं. तो का ज्ञानी आहे का चतुर आहे का शास्त्र जाणणार आहे, काय आहे का गुणी आहे, काय सांग बरं मला. म्हटले कोणत्या भक्ती पंथाला तू लावतो काय? यातलं कोणतंच लक्षण त्या गजाननाच्या ठिकाणी नाहीये. म्हणून असणार वेळ लावू नकोस. अरे गुरु करायच्या आत्म्याला तर तुझा उद्धार कसा व्हायचा? म्हणून असणार काय कर, वेळ न लावता तू तयार राहा, आपण उद्या सकाळी गुरु करायला जाऊ, असं पुंडलिकाला ती बोलू लागलेली आहे. तो भोकरे पुंडलिक, होता मनाचा भाविक. भागीच्या भाषणे देख, चित्त त्याचे घोटाळले. आणि मग आता हा असणारा बिचारा पुंडलिक जो आहे त्याचं आडनाव भोकरे होतं. पुंडलिक भोकरे बिचारा असणारा भाविक मनाचा होता. ते भागीचं त्या भागाबाईचं ते बोलणं ऐकलं आणि ते मनामध्ये काय झालं, जरासं बिथरला गेलेला आहे. मन चलबिचल झालेलं आहे. तिचं म्हणणं कुठंतरी त्याला थोडंसं पटू लागलेलं आहे. हो कडे गजानन महाराजांनी आपल्याला काही मंत्र दिले नाही, काही नाही, अशा प्रकारे असणार तिला त्यालाही असणार कुठंतरी त्या ठिकाणी वाटूच लागलेलं आहे. म्हणून त्याच्याही मनामध्ये थोडी चलबिचल अशी झालेली आहे, त्याचं चित्त घोटाळलेलं आहे, असं दासगुरु महाराज वर्णन करता येईल. त्याने ऐसा विचार केला, उदयिक अंजन गावाला. जाऊ कीर्तन ऐकण्याला, पुढचा विचार पुढे करू. त्यानं असणारा असा विचार केला, काय हरकत नाही, भागाबाई एवढं म्हणते तर उद्या असणार सकाळी अंजनगावला आपण कीर्तन ऐकायला जाऊ आणि तिथं गेल्याच्या नंतर पाहू म्हणले पुढचा विचार आपण, म्हणजे गुरु करायचं का नाही करायचं, तिथलं वातावरण हे ते पाहून ठरवू, असा विचार या पुंडलिकाने केलेला आहे. ऐसा विचार करून भागीसी बोलला, जान अंजन गावा लागून. चाल येतो तुझ्या सवे. असा असणारा विचार करून त्या असणाऱ्या भागूबाईला त्या ठिकाणी हा पुंडलिक म्हणतोय, चाल म्हणले उद्या सकाळी मी तुझ्या बरोबर अंजन गावाला येतो, असं तो म्हटलेला आहे. दोघांचा विचार झाला, पुंडलिक रात्री स्वस्त निजला. तो 3 प्रहर रात्रीला, काय घडले ते ऐका. अशा प्रकारे असणार दोघांचा विचार झाला. पुंडलिक रात्री असणार आपल्या घरी आला, स्वस्थ मनाने असणार निजलेला आहे. रात्र 3 प्रहर झाली म्हणजे सकाळचे असणारे 3च्या पुढचा टाइम असणारा सुरू झालेला आहे. सकाळचा असणारा मुहूर्त आहे. तेवढ्यामध्ये काय घडलेलं आहे तर ऐका. पुंडलिकाच्या समोर एक पुरुष दिगंबर, उभा राहिला साचार थेट समर्थाच्या परी. पुंडलिक झोपलेला आहे, रात्री स्वप्न पडलं. त्या असणाऱ्या ठिकाणी पुंडलिकाच्या समोर एक असणारा दिगंबर नाम नागवा, दिक नाम दिशा, अंबर नाम वस्त्र, दिशा हेच ज्याचं वस्त्र आहे, असा महात्मा त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे. आणि तो महात्मा दिसायला समर्थ श्री गजानन महाराजांच्या सारखा होता, असं वर्णन करता येतं. पुरुष म्हणे रे पुंडलिका, अंजन गावासी जातोस का. गुरु कराया ते निका, त्या भागीच्या सल्ल्याने. आणि त्या असणाऱ्या समर्थांसारखा दिसणारा व्यक्ती म्हणतोय, पुरुष म्हणे रे पुंडलिका, हे पुंडलिका, अंजन गावाला जातोस काय? गुरु करायचा आहे का तुला? त्या भागीच्या नादी लागून असणार तू अंजन गावाला गुरु करण्याकरता जातोस? अशा प्रकारे ते व्यक्तिमत्व बोलू लागलेलं आहे. जातोस तरी जावे त्वरित, त्याचे नाव काशीनाथ.
तेथे जाता फिटेल भ्रांत तुझी वेड्या निश्चये. जायचं तर जा बाबा, माझं काही म्हणणं नाहीये. त्याचं नाव असणार काशीनाथ आहे. तिथं गेल्याच्या नंतर असणार तुझ्या मनामधील भ्रांती संशय निघून जाईल, असं असणार त्या ठिकाणी स्वप्नामधील तो पुरुष सांगू लागलेला आहे. कानात काही बोलला म्हणून का तो गुरु झाला. लोक कान गोष्टीला कितीतरी करतात. अरे, कानामध्ये कोणी काही सांगितलं म्हणजे तो गुरु झाला का रे? लोक तर एकमेकाच्या कानात भरपूर काही गोष्टी सांगतात, मग का तो त्याचा गुरुच झाला का? हा, लोक कानामध्ये काही थोडस कोणाला कळून द्यायचं नसलं की कानामध्ये थोडस कानामध्ये सांगतात, मग तो बी त्याचा गुरु झाला का? अरे बाबा, कानात कोणी गोष्ट सांगितली म्हणजे असणार कोणी गुरु होतं का रे? असं असणार ते महापुरुष बोलू लागलेले आहे. मग ते एकमेकाचे काय गुरु होती साचे. नादी दंभाचाराचे त्वा कुंडलिका पडू नये. मग ते एकमेकाची काय गुरु होती साचे? कानात म्हणल्याने, कानात गोष्ट सांगितल्याने जर का गुरु होतात, गुरु जर म्हटले जातात कानात मंत्र दिल्याने, तर हे कानात बोलणारे एकमेकांचे काय गुरु होतात का रे? सांग मला. नादी दंबाचाराचे त्वा पुंडलिका पडू नये, हा दंबाचार आहे, हा ढोंगीपणा आहे, हा कपटीपणा आहे, यामध्ये तू फसू नकोस, असं असणार या ठिकाणी तो महापुरुष त्या पुंडलिकाला सांगू लागलेला आहे. तू इकडे करी कान मंत्र देतो तुझ कारण. गण गण ऐसे बोलून महाराज स्तब्ध झाले. इकडे 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 कर तुझा कान, इकडे कर. तुला मंत्र पाहिजे का? खर इकडे तुझा कान, तुला मंत्र देतो. आणि कान त्या ठिकाणी केल्याबरोबर गणगण अशा प्रकारे असणार कानामध्ये मंत्र दिलेला आहे आणि महाराज स्तब्ध झालेले आहेत. आणखी काय आहे आस ती मी आज पुरवीन खास. ऐसे कथा पुंडलिकास आनंदाती झाला. सांग बुवा, तुझी अजून काही इच्छा आहे का? तुझी अजून काही इच्छा असेल तर मी ती पूर्ण करील, असं असणार त्या ठिकाणी समर्थ बोलल्याबरोबर पुंडलिकाला असणारा आनंद वाटलेला आहे. पाहू लागला निरखुन स्वप्नी त्या पुरुषाला गुण. तो पाहिले गजानन शेगावचे स्वामी पहा. त्या असणाऱ्या स्वप्नामधल्या पुरुषाला तो निरखून पाहू लागलेला आहे. तर त्यानं पाहिलं तर शेगावचे असणारे समर्थ श्री गजानन महाराज त्या पुंडलिकाला दिसू लागलेले आहेत. पाहू पुंडलिक म्हणे गुरुराया, पादुका द्याया मला सदया. नित्य पूजा करावया या विधान की आसनसे. त्यावेळेस असणार पुंडलिकानं पाहिल्याबरोबर पुंडलिक म्हणू लागलेले समर्थ श्री गजानन महाराजा, मला काही नाही पाहिजे. मला तुमच्या असणाऱ्या केवळ या पादुका द्या. मला असणाऱ्या या पादुका पाहू द्या. मला या पादुकाची नित्य पूजा करायची इच्छा आहे, याच्यापेक्षा मला काही पाहिजे नाहीये, असा असणार पुंडलिक म्हणू लागलेला आहे. बरे उद्या 2 प्रहर दिवस येता साचार. पादुकांची पूजा कर ह्या मी दिधल्या घेई तुला. बरं ऐक, उद्या दुपारची वेळ झाल्याच्या नंतर दुसऱ्या प्रहरी म्हणजे 12च्या वेळेस जवळ त्या ठिकाणी असणाऱ्या या पादुकांची तू पूजा कर. धर, मी तुला ह्या पादुका देतो, असं ते महापुरुष बोलू लागलेले आहे. पादुका त्या घ्यावयाला स्वप्नी पुंडलीक उठून बसला. तोच आली तयाला साक्षात जागृती श्रोते हो. पादुका असणार घेण्याकरता स्वप्नामध्ये पुंडलिक उठून बसलेला आहे. पादुका घेणार तेवढ्यामध्ये असणार त्या पुंडलिकाला जागृती आलेली, तो जागा झालेला आहे. जागा होनी सभोवार पाहू लागला साचार. तो कोणीच दिसेना खेर नाही पत्ता पादुकांचा. जागा होऊन असणार इकडे तिकडे पाहू लागलेला आहे. कोणीच असणार त्याला दिसू लागलेलं नाही. पादुका देतो म्हटले होते, पादुकाचाही असणारा पत्ता नाही, पादुकाही त्या ठिकाणी दिसत नाहीये. अशी अवस्था त्या असणाऱ्या भक्ताची झालेली आहे, त्या पुंडलिकाची झालेली आहे. उलगडा काही होईना संशय मनीचा जाईना. म्हणे स्वामीच्या भाषणा
बाटन लागला जवरी. काही असणार या स्वप्नाचा त्याला उलगडा होत नव्हता. हे स्वप्न काय हे कळत नव्हतं. मनामधील असणारा संशय जात नव्हता. म्हणे स्वामीच्या भाषणा बाटन लागला जीवरी. आणि म्हणू लागलेला आहे समर्थ श्री गजानन महाराजांच्या बोलण्याला अजून असणारा कलंक बट्टा कधी लागलेला नाहीये, असा विचार पुंडलिक करू लागलेला आहे. स्वप्नी येऊन दर्शन त्यांनी दिले मज कारण, कशी भागी ठाकरीन तेही स्वप्नी कथन केले. स्वप्न असणार स्वप्नामध्ये आले, स्वप्नामध्ये येऊन मला दर्शन दिलेलं आहे. आणि माझ्या स्वप्नामध्ये येऊन ती भागी ठाकरी कशा प्रकारे आहे तेही असणार मला समर्थांनी सांगितलेलं आहे. त्याचा विचार तो पुंडलिक करू लागलेला आहे. तैसेच उद्या दोन प्रहरी पादुकांची पूजा करी, ऐसे बोलले साक्षात्कारी त्याचा समजू काय अर्थ. तसंच मला असणार बोलता बोलता समर्थ पुन्हा म्हटले, उद्या असणार 2च्या प्रहराला दुपारच्या वेळेला असणार हे माझ्या पादुका देतो, या पादुकांची तू पूजा कर. समर्थ असे म्हटले होते आणि पादुका तर माझ्याजवळ नाहीये, तर मला काही या बोलण्याचा अर्थ लागत नाही, असा विचार पुंडलिक करू लागलेला आहे. किंवा नव्या पादुका करून म्या करावे पूजन, ऐसे त्यांचे आहे मन हे काही कळेना. किंवा असणार मी नव्या पादुका बनवून घेऊन त्याचं असणार पूजन करावं समर्थांच्या नावानं, ही तर समर्थांची कदाचित इच्छा नसावी ना, अशा प्रकारचा विचार तो करू लागलेला आहे. मी पदीच्या मागितल्या पादुका त्या होत्या भल्या, त्यात त्यांनी मसी दिल्या मग नव्या घेऊ कशास. बरं म्हटलं, मी असणार पायामधील पादुका समर्थ श्री गजानन महाराजांना मागितल्या होत्या, त्या पादुका त्यांनी मला दिल्या, मग मी आता नव्या पादुका कशा घेऊ, असाही विचार असणार हा पुंडलिक करू लागलेला आहे. ऐसे नाना तर्क करी पुंडलिका पुल्या अंतरी, तो इतक्यात आली घरी भागी ठाकरी न बोलावण्या. अशा प्रकारे असणारा विचार करता करता कुतर्क करता करता असणारी रात्र निघून गेलेली आहे. तेवढ्यामध्ये सकाळ झाली आणि भागी ठाकरीण असणारी त्याच्या दारामध्ये आलेली आहे. अंजन गावी चालता मोक्ष गुरु करण्याकरिता, दिसू लागला आहे रस्ता अरुणोदयाचे प्रकाशे. चाल म्हटले, अंजन गावाला आपण जाऊ, तुला मोक्ष गुरु करून द्यायचा आहे ना. आता गुरूंचे अनेक प्रकार आहेत बरं का. गुरु आणि सद्गुरु यातील भेद न समजल्यामुळे परमार्थात अनेक चांगले चांगले साधक वाया जातात असं दिसून येतं. विद्या गुरु आहेत, कला गुरु आहेत, मंत्र गुरु आहेत, मोक्ष गुरु आहेत. गुरुचे असणारे स्थूल मानाने हे 4 प्रकार आहेत. विद्या आणि कला शिकवणारे ते विद्या आणि कला गुरु आहेत. सर्व विद्या आणि कला पोट भरण्यासाठी किंवा करमणुकीसाठी असतात. विद्या अनेक, कला अनेक असल्यामुळे प्रत्येक विद्येत आणि प्रत्येक कलेत गुरु वेगवेगळा असतो. परिणामी अनेक विद्या आणि अनेक कला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक गुरु करणे अपरिहार्य असं आहे. परमार्थाच्या प्रांतात मंत्रगुरु आणि मोक्ष गुरु असे प्रकार आहेत. मंत्रगुरु त्यांनाच म्हणतात जे शिष्यांना किंवा साधकांना मंत्र देतात किंवा नाम देतात, काही कर्मकांडात्मक गोष्टी करण्यास शिकवतात. उदाहरणार्थ भजन, पूजन, यज्ञ, याग, जप, जाप्य, तीर्थयात्रा, व्रतवैकल्य, उपवास, तपवास, ग्रंथ, पोथी, पारायण इत्यादी सांगतात. विशिष्ट मर्यादेपर्यंत असणारे हे मंत्र गुरु परमार्थाला पोषक ठरतात हे खरे, पण त्या असणाऱ्या विशिष्ट मर्यादेच्या पुढे असणारे हे मंत्र गुरु मुळीच उपयोगी पडत नसतात. इतकेच नव्हे तर परमार्थाचा पुढील मार्ग अशा मंत्र गुरूंच्या शिष्यांना किंवा साधकांना जवळजवळ बंदच होतो. मंत्र गुरूंना चिकटून राहून मोक्ष गुरुकडे न जाणारे साधक शेवटपर्यंत अज्ञानी व अडाणी राहून स्वतःचे अपरिमित असं नुकसान करून घेताना दिसतात. हा ब्रह्म घोटाळा होण्यास एकच कारण, तो म्हणजे प्रचंड प्रमाणात समाजात असलेली अंधश्रद्धा. गुरु केल्याशिवाय गती नाही म्हणून कोणाला तरी गुरु करून मोकळं व्हायचं आणि एकदा गुरु केल्यावर पुन्हा दुसरा गुरु करायचे नाही अशी परमार्थात अशा असणाऱ्या त्या ठिकाणी दुसरा गुरु करणं म्हणजे महापाप अशी परमार्थात पडलेल्या अनेक साधकांची स्वतःची प्रामाणिक समजूत करून घेतलेली असते. किंबहुना अशा तऱ्हेची अंधश्रद्धा साधकांच्या ठिकाणी निर्माण करण्यात व तशी ती दृढ करण्यात तथाकथित सध्याची जी गुरुमंडळी आहेत त्याला वाटतं आपला शिष्य कोणाकडे जाऊ नये, अशी असणारी काही मंडळी आहेत, त्यांचा हा सिंहाचा वाटा आहे. या मंत्र गुरूंनाच मोक्ष गुरु कल्पून त्यांनाच शेवटपर्यंत चिकटून राहणारे एकनिष्ठ साधक
समाजात बहुसंख्येने आता सध्या आढळून येतात, दिसतात बरं का जिकडे तिकडे. वास्तविक सद्गुरूकडून मिळवायचे असते ते ज्ञान म्हणजे आत्मज्ञान होय. या संदर्भात माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर वर्णन करतात. गुरु तेच ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधानात जैसे, जयासी मोक्ष व्हावा तेने सद्गुरु सेवावा. म्हणून समाधान व आत्मज्ञान मिळवण्यासाठी मोक्ष गुरुकडे जाणे अत्यंत असणार आवश्यक आहे. वास्तविक मंत्रगुरु मोक्षगुरु यातील फरक लोकांना समजावणे आवश्यक आहे. मंत्रगुरुला मोक्षगुरु समजून चिकटून राहणं म्हणजे अडाणीपणा, निर्बुद्धतेचं लक्षण असणार आहे. आपण ज्यांना सद्गुरु मानतो ते जर मंत्रगुरु असतील तर अशा मंत्रगुरूंना सोडून मोक्षगुरुकडे जाण्यास पाप तर नाहीच, पण महापुण्य मात्र निश्चित आहे. हे माणसाने लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्या उलट खोट्या पाप पुण्याच्या कल्पनांच्या आहारी गेलेल्या अंधश्रद्धेला बळी पडलेला असणाऱ्या साधकांना मंत्रगुरुने गुरुचे जन्मभर दासानुदास होऊन राहण्याच्या पलीकडे दुसरं काय पर्याय, काही असणारा पर्याय राहत नाही. वास्तविक गुरु म्हणजे सद्गुरु करायला असतो, तो शोभेसाठी नसून सद्गतीच्या प्राप्तीकरता सद्गुरु असतात. गुरु वेगळे सद्गुरु वेगळे असो. अधिक असणारं चिंतन किंवा आपल्या पांडव प्रताप या ग्रंथामध्ये वर्णन करत असताना श्रीधर स्वामींनी गुरुचे 12 प्रकार सांगितले 5व्या अध्यायामध्ये. 5वा अध्याय 66, 67, 68 क्रमांकाच्या असणाऱ्या ओव्या आहेत 69 वर्णन करतात आणि पांडव प्रताप ग्रंथामध्ये वर्णन करतात. धातुर्वादी गुरु प्रथम जाण, दुसरा गुरु जाणीजे चंदन, तिजा विचार गुरु पूर्ण, अनुग्रह गुरु चौथा पै, परिस गुरु 5वा, कच्छप जाणीजे 6वा, 7वा चंद्रगुरु ओळखावा, दर्पण 8वा जाणीजे, 9वा जाणीजे छायानिधी, 10वा नादनिधी त्रिशुद्धी, क्रौंच पक्षिणी कृपानिधी, 11वा तो ओळखे, सूर्यकांत कार्पास प्रकार हा 12वा शिवटी निर्धार, याचा अर्थ साचार अनुक्रमे ऐकीजे. या 3-4 ओव्यामध्ये 12 गुरु सांगितले. कोणते? धातुवादी गुरु, चंदन गुरु, विचार गुरु, अनुग्रह गुरु, परिस गुरु, कच्छप गुरु, चंद्र गुरु, दर्पण गुरु, छाया गुरु, नादनिधी गुरु, क्रौंच गुरु, सूर्यकांत गुरु, हे गुरुचे 12 प्रकार असणार. हे 5व्या अध्यायामध्ये पांडव प्रतापाचे वर्णन केलेले आहेत. एवढे प्रकार असणारे या गुरुचे आहेत. असे अनेक प्रकारचे गुरु आहेत, पण मोक्षाची प्राप्ती करून जे देतात त्यांना असणार मोक्ष गुरु. भगवान नाथ भागवतामध्ये नाथबाबा वर्णन करतात, मंत्र तंत्र उपदेशिते घरोघरी गुरु झाले आईते, परी शिष्याती मिळवी सद्वस्तु ते, श्रीकृष्ण त्या ते सद्गुरु म्हणे. ते खरे असणारे सद्गुरु असतात, जे मोक्षाची प्राप्ती करून देतात. ही भागाबाई या ठिकाणी बोलता बोलता म्हणते, हे पुंडलिका चल, तुला मला मोक्ष करून द्यायचा, मोक्ष गुरु करून द्यायचा आहे, जे तुला मोक्षापर्यंत घेऊन जातील असा गुरु मला तुला करून द्यायचा आहे, असं भागाबाई बोलू लागलेली आहे. पुंडलिक म्हणे भागाबाई, मी काही येत नाही, मर्जी असल्याच तूच जाई, अंजन गावा कारणे. पुंडलिक म्हणू लागलेला आहे, भागाबाई मला काही असणार यायचं नाही, मर्जी असल्याच्या असली तर तुला जायचं तर तू जाय अंजन गावाला, पण मला आता अंजन गावाला यायचं नाहीये, असं त्या भागाबाईला हा पुंडलिक म्हणू लागलेला आहे. मी जो एकदा गुरु केला श्री गजानन महाराजाला, तो न आता सोडी भला, हाच माझा निश्चय. मी असणार एकदा जो गुरु केलेला आहे ते माझे गुरु समर्थ श्री गजानन महाराज आहेत. त्या गुरु महाराजांना मी असणार आता सोडणार नाही, हा माझा असणारा निश्चय आहे. गुरु तसे पाहिजेत, मग म्हणायचं सोडणार नाही. म्हणून गुरु, आता आपण एवढं जे चिंतन पाहिलं, मोक्ष गुरु, मंत्र गुरु इत्यादी असणार, लक्षात ठेवावं. गुरु, मोक्ष गुरु, प्रत्येक कलाकार शिकायची म्हटलं की वेगवेगळे गुरु येणारच. प्रत्येक गुरुकडे वेगवेगळी कला शिकावी लागते. म्हणून मोक्ष गुरु जे आहेत, मोक्ष गुरुची प्राप्ती करण्यामध्ये कोणत्याही प्रकारची गोष्ट पाप असणार नाहीये. त्यावेळेस हा म्हणतोय, माझे सद्गुरु श्री गजानन महाराज हेच सर्व आहेत, मोक्ष गुरु, मंत्र गुरु सगळे तेच आहेत. आता मला कोणत्या गुरुची गरज राहिलेली नाहीये, मला आता कोणता गुरु करायचा नाहीये, असं असणार पुंडलिक बोलू लागलेला आहे. ते ऐकता भागाबाई, अंजन गावास गेली पाही, आता मुंड गावाचे ठाई, काय झाले ते ऐका. ते असणार तो पुंडलिक अशा प्रकारे बोलल्याच्या नंतर भागाबाई अंजन गावाला निघून गेलेली आहे. आता इकडे असणार या मुंड गावामध्ये काय झालेला आहे, काय प्रकार झालेला आहे तुम्हाला सांगतो, तो तुम्ही गणात बोते झामसिंग रजपूत गेला होता शे गावात, दर्शन स्वामीचे घेण्या प्रत 2 दिवस याच्या आधी. गणगणगणात भूते
समर्थ श्री गजानन महाराज पुंडलिकाला म्हटले, मी तुला असणाऱ्या पादुका देतो. दुपारी माझ्या पादुकांचं पूजन कर. तो विचार करतोय कसं करावं, पादुका तर नाही येत. भागाबाई आली, भागाबाई बोललेली आहे. भागाबाई असणारी मुंड गावाला निघून गेली. इकडं काय प्रकार झाला शेगावामध्ये तर ऐका. जामसिंग रजपूत हा शेगावामध्ये समर्थ श्री गजानन महाराजांच्या दर्शनाकरता गेलेला होता. 2 दिवस आधीच असणारा त्या शेगावामध्ये तो गेलेला होता. पुढं काय झालं तर ऐका. तो जेव्हा मुंडगावाला येण्या परत निघाला, तई बाळा भाऊला ऐसे बोलले महाराज. तो जेव्हा असणारा मुंड गावाला परत येण्याकरता निघालेला आहे, त्यावेळेस त्या बाळाभाऊला, त्या आपल्या जवळच्या बाळाभाऊला असणार समर्थ श्री गजानन महाराज असणार काय म्हणतात तर ऐका. या पादुका पुंडलिकासी द्याया देई याच्या पासी, समर्थ आज्ञा होता ऐशी तैसेच केले बाळाने. या पादुका असणार पुंडलिकाला तू दे असं समर्थ म्हणता येतं. समर्थ श्री गजानन महाराजांची अशी आज्ञा झाल्याच्या नंतर त्या बाळानं असणार तसंच केलेलं आहे. करी घेऊन पादुका जामसिंगास बोलला देखा, भोकरे जो का पुंडलिका तुमच्या गावीचा असे हो. हातामध्ये असणार पादुका घेतलेल्या आहेत. ह्याम सिंगास बोलला देखा. त्या असणाऱ्या बाळाभाऊन हातामध्ये असणाऱ्या त्या पादुका घेऊन जामसिंगाला काय म्हणतात, तुमच्या गावामध्ये जो पुंडलिक भोकरे आहे त्या भोकरेला या पादुका द्या असं सांगत आहेत. यास ह्या पाद द्या नेऊन करावयासी पूजन, ते जामसिंगे ऐकून पादुका घेता जाहला. त्या ह्या द्या नेऊन, त्याला असणाऱ्या या पादुका तुम्ही नेऊन द्या. त्याला पूजन करायचं आहे. ते झामसिंगानं ऐकलं आणि ऐकल्याबरोबर त्या असणाऱ्या पादुका आपल्या बरोबर घेतलेल्या आहेत. जामसिंगाला मुंड गावात तो पुंडलिक भेटला वेशीत, उसू लागला त्या प्रत कुशल वृत्त समर्थांचे. रामसिंग असणार मंड गावामध्ये वेशीमध्ये गावाच्या आलेला आहे. पुंडलिक त्यावेळेस समोर गेला आणि समोर जाऊन असणार समर्थ श्री गजानन महाराजांची ख्याली कुशाली त्या ठिकाणी विचारू लागलेला आहे. प्रसाद मला द्यावयासी, काही दिला का पासी, हे ऐकता झामसिंगासी महदाश्चर्य वाटले. त्यावेळेस असणार पुंडलिक त्या झामसिंगाला बोलत आहे, मला प्रसाद देण्याकरता समर्थ श्री गजानन महाराजांनी काही तुमच्याजवळ दिलेलं आहे का? आणि असं त्या ठिकाणी विचारल्याबरोबर झामसिंगाने हे ऐकलं नाही. ऐकल्याच्या नंतर त्याला असणार आश्चर्य या गोष्टीचं वाटू लागलेलं आहे. सर्व घेऊन पुंडलिकाला, सवे घेऊन पुंडलिकाला, जामसिंग घेऊन घरी गेला, खोदून विचारू लागला तो ऐसे का विचारले. तवे घेऊन पुंडलिकाला, त्या पुंडलिकाला असणार आपल्या सोबत घेतलेलं आहे झामसिंगानं. सोबत घेऊन आपल्या घरी झामसिंग गेला आणि खोदून विचारू लागला, म्हणजे पुन्हा पुन्हा विचारू लागलेला आहे. सांग म्हटले तुला असणार हे कसं कळालं की माझ्याजवळ काहीतरी दिलेलं आहे, काही प्रसाद आलाय का, असं पुन्हा पुन्हा विचारू लागलेला आहे. पुंडलिकाने स्वप्नाची गोष्ट त्याला कथिली साची, ती ऐकता झामसिंगाची भ्रांती नष्ट झाली हो. पुंडलिक भोकरेन असणार सर्व झालेली हकीकत, स्वप्न कशा प्रकारे पडलं, काय पडलं, कसं झालं, हे सर्व असणारी झालेली हकीकत, झालेलं स्वप्न त्या झामसिंगाला असणार पुंडलिकाने सांगितलं. सांगितल्याबरोबर मनामधील संशय, मनामधील भ्रम त्या ठिकाणी त्या झामसिंगाच्या निघून गेलेला आहे. लगेच पादुका काढिल्या पुंडलिकाच्या हाती दिल्या, त्याच अजून आहेत भल्या मुंड गावात त्याच्या घरी. लगेच आपल्या असणाऱ्या पायामधील त्या त्या ठिकाणी समर्थांनी दिलेल्या ज्या पादुका आहेत त्या असणाऱ्या पादुका त्या झामसिंगानं काढलेल्या आहेत. पुंडलिकाच्या हातामध्ये त्या पादुका ठेवलेल्या आहेत. दासगणू महाराज म्हणतात त्याच पादुका अजूनही मुंड गावामध्ये या असणाऱ्या पुंडलिकाच्या घरी आहेत असं दासगणू महाराज वर्णन सांगतायत.
दोन प्रहरी पूजन पुंडलिकाने केले जान मनोभावे करुण त्या प्रसादी पादुकांचे. दोन प्रहरी पूजन. दुसऱ्या प्रहराला समर्थांनी सांगितलं होतं दुपारच्या वेळेस असणार पादुकांचं पूजन करायचंय. समर्थांनी बरोबर असणाऱ्या त्या पादुका पोहोचवलेल्या आहेत. दुपारच्या वेळेला त्या पुंडलिकानं त्या पादुकाचं असणार त्या प्रसादी पादुका म्हणजे प्रसादामध्ये प्राप्त झालेल्या पादुका ज्या आहेत त्यांचं असणारं पूजन या असणाऱ्या पुंडलिकानं केलेलं आहे. पहा श्रोते खरे संत सांभाळिती आपुले भक्त आडमार्गाने किंचित जाऊ न देती तयाला. हा श्रोत्यांनो, जे खरे संत असतात ते आपल्या भक्ताला सांभाळतात. ते आपल्या भक्ताला आडमार्गाने जाऊ देत नाहीयेत. बरेच असे संत महात्मे असतात. आपला जर निस्सीम भक्त असा आडमार्गाने जायला आला तर ते महात्मे त्या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या रूपानं कोणत्या ना कोणत्या गोष्टीनं असणार आपल्या भक्ताला वाचवतात. या ठिकाणी समर्थ श्री गजानन महाराजांनी दुसऱ्या असणाऱ्या गुरुकडे जाऊ दिलं नाही, त्या ढोंग्याकडे असणार जाऊ दिलेलं नाहीये. असे असणारे समर्थ श्री गजानन महाराज किंवा म्हणा संत म्हणा ते आपल्या असणाऱ्या भक्ताला दुसरीकडे थोडं सुद्धा जाऊन देत नाही. हे दास गुण महाराज सांगत आहेत. निज भक्ताचे मनोरथ समर्थ कैसे पुरवितात ते येईल ध्यानात या कथे ते ऐकता. आपल्या भक्तांचे असणारे मनोरथ आपल्या भक्तांच्या इच्छा समर्थ श्री गजानन महाराज कशा प्रकारे पुरवतात ते तुमच्या ध्यानात येईल. म्हटले पुढे अजून एक कथा मी तुम्हाला समर्थ आपल्या भक्तांचं कौतुक कसं करतात, त्यांच्या इच्छा कशा पूर्ण करतात या संदर्भानं समर्थांची एक लीला मी तुम्हाला सांगतो, ती ऐका असं दासगुण महाराज म्हणतायत. एक वाजसनीय ब्राह्मण कवर राजा राम म्हणून होता धंदा करून अकोल्यात सराफीचा. एक असणारा वाजसनीय शाखेचा ब्राह्मण होता. वाजसनीय शाखेचं वर्णन यजुर्वेदाची ही एक शाखा आहे. याज्ञवल्क्यांनी गुरु वैशंपायनावर रागावून त्यांची शिकवलेली विद्या ओकून सूर्याच्या तपाने प्राप्त केली होती. मत्स्य पुराणानुसार वैशंपायनांच्या शापाने असणार वाजसनीय शाखाही असणारी नष्ट झालेली होती. पण आजकाल जी शुक्ल यजुर्वेदाची संहिता मिळते तिला वाजसनेय संहिता असंही म्हणतात. यजुर्वेदाचे दोन पाठ आहेत, शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद. शुक्ल मध्ये 15 शाखा आहेत. 15 शाखाचं नावही त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. कराव, माध्यंदिन, जाबाल, बुधेय, शाकेय, तापनीय, कापीस, पौंड्रवाहा, आवर्तिक, परमावर्तिक, पाराशरीय, वैनेय, बौधेय, अवघेय, गालव या सर्व शाखांना मिळून पण वाजसनीय शाखा असं म्हणतात. अशा असणाऱ्या वाजसनीय शाखेचा हा ब्राह्मण, त्याचं नाव कवर राजाराम, त्याचा धंदा असणार अकोल्यामध्ये सराफीचा म्हणजे सोनाराचा होता असं वर्णन दासगुण महाराज करत आहे. सोने चांदी भुसार घेणे देणे साचार मध्यम प्रतीचा सावकार हा राजा राम कवर असे. सोने चांदीचा असणारा तो व्यापारी होता. भुसार घेणे देणे साचार. भुसार म्हणजे काय? क्रय विक्रय व्यवहार किंवा व्यवहारी जे धान्य वगैरे म्हणा किंवा क्रय विक्रय जे करतात त्यांना भुसार असं म्हणायचं रोखठोक. सोने चांदीचा असणारा हा भुसार म्हणजे व्यापारी होता. घेण्या देण्याचा व्यापार करायचा. मध्यम प्रतीचा असणारा हा सावकार होता. धड असणारा भरपूर श्रीमंतही नाही आणि धड असणारा भरपूर गरीबही नाही, असा मध्यम परिस्थितीमधील हा असणारा सावकार होता. या राजा रामा प्रती महाराजांची होती भक्ती म्हणून त्याची संतती मानू लागली समर्था. या असणाऱ्या राजारामाप्रती महाराजांची होती भक्ती. या राजाराम कवरला असणारा समर्थ श्री गजानन महाराजांवर त्याची भक्ती होती. आपल्या वडिलांची भक्ती त्या अवलियावर त्या साधूवर आहे हे पाहून त्याची ही मुलं असणारे समर्थ श्री गजानन महाराजांना मानू लागलेले आहेत. या कवरा कारण दोन पुत्र होते जाण गोपाळ त्र्यंबक म्हणून लव्हांकुशा सारिखे. या असणाऱ्या राजाराम कवराला
दोन मुलं होते, एकाचं नाव गोपाळ, एकाचं नाव त्र्यंबक असं होतं. आणि दोघही कसे होते तर त्यांना उपमा दासगण महाराजांनी लव अंकुशांची दिलेली आहे. ते जसे दोघे बंधू होते प्रभू रामचंद्राचे असणारे पुत्र, तद्वत असणारे हे दोघं होते असं दासगण महाराज सांगतायत. कनिष्ठ पुत्र त्र्यंबका प्रती भाऊ व्यवहारी बोलती, तो हैदराबादे प्रती गेला डॉक्टरी शिकावया. दोन पुत्र, पहिला मोठा जो आहे त्याचं नाव गोपाळ, लहाना जो आहे त्र्यंबक. दासगणू महाराज म्हणतायत या असणाऱ्या त्र्यंबकाला, जो लहाना भाऊ त्र्यंबक आहे त्या त्र्यंबकाला भाऊ व्यवहारी म्हणती. व्यवहारामध्ये त्याला भाऊ असं म्हणतात. तो पण नाव असतात, कोणी नाना, कोणी काका, कोणी मामा, कोणी दादा. तसं असणाऱ्या त्र्यंबकाचं टोपण नाव व्यवहारामध्ये सर्वजण त्याला भाऊ असं म्हणायचे. तो हैदराबादला असणार डॉक्टरकीचं शिक्षण शिकण्याकरता गेलेला होता. लहान लहानपणापासून भाऊस होते देवध्यान, म्हणजे त्र्यंबकाला गुण हे ते येथे विसरू नका. लहानपणापासून असणार त्या भाऊला देव ध्यान भगवंताच्या भक्तीमध्ये रत असलेला तो होता. म्हणजे भाऊ म्हणजे कोण या ठिकाणी दासगणू महाराज म्हणतात, म्हणजे त्र्यंबकाला गुण हे येथे विसरू नका. भाऊ शब्द आला की आता समजून जायचं कोण त्र्यंबक. म्हणून त्या त्र्यंबकाला म्हणजे त्या भाऊला असणार त्या ठिकाणी त्या भगवंताचं ध्यान होतं, भगवंताची भक्ती होती, धार्मिक असा तो होता असं दासगणू महाराज म्हणतात. काही संकट पडल्यावरी तो समर्थांचा आठव करी, राहून त्या भागानगरी मुसा नदीच्या काठाला. काही जर संकट पडलं तर समर्थ श्री गजानन महाराजांची तो आठवण करायचा त्या भागानगरामध्ये. कारण की हैदराबादचं पूर्वीचं नाव हे भागानगर असं होतं. छत्रपतींच्या काळामध्येही त्याला भागानगर संबोधल्या जायचं बरं का. राहून त्या भागानगरी, त्या भागानगरामध्ये असणार राहून, हैदराबाद मध्ये राहून मुसा नदीच्या काठावरचं असणार ते क्षेत्र, मुसा नदीच्या काठावरचा असणार तो हैदराबाद म्हणा, भागानगर म्हणा, त्या ठिकाणी असणार तो राहत होता. आणि काही जर संकट जीवावर आलं तर समर्थ श्री गजानन महाराजांचा तो धावा करायचा असं वर्णन या ठिकाणी दासगणू महाराज करतायत. एवच भाऊ भक्तिमान होता लहानपणापासून, त्याचे दैवत गजानन स्वामी शेगाव ग्रामीचे. एवच भाऊ शक्तिमान, अशा प्रकारे असणारा हा त्र्यंबक भाऊ भक्तिमान असा असणारा होता. लहानपणापासून असणार त्यांनी समर्थ श्री गजानन महाराजांना आपलं दैवत मानलेलं होतं. तो सुट्टी माझी आला घरी, इच्छा उपजली अंतरी, जाओनी आशे गावा नगरी, जेऊ घालावे महाराजा. तो सुट्टीमध्ये असणारा घरी आलेला आहे. त्याच्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली, शेगावाला जावं, शेगावाला जाऊन समर्थ श्री गजानन महाराजांना असणारा आपल्या हाताने जेऊ घालावं अशी मनामध्ये त्याच्या इच्छा झालेली आहे. पदार्थ त्यांच्या आवडीचे, करोनिया सर्वसाचे, परी हे कैसे व्हावयाचे, हाच विचार पडला की. त्या ठिकाणी असणार पदार्थ त्याच्या आवडीचे, सर्व पदार्थ असणारे समर्थ श्री गजानन महाराजांच्या आवडीचे करावे, त्यांना असणार जावं त्यांना. कारण की आपण नेहमी असणार भागानगरामध्ये राहतो, इकडे येणं होत नाही, काही नाहीये. त्याला भागानगर का म्हणायचं, भागा नावाच्या स्त्रीच्या स्मरणार्थ वसवलं म्हणून त्याला भागानगर असं म्हणायचं. आपण एवढ्या दूर राहतो, काही समर्थांना असणारं खाऊ पिऊ घालणं होत नाही, काही नाही, जाणं होत नाहीये. समर्थांच्या आवडीचे पदार्थ आता बनवावे आणि बनवून समर्थाला असणारे खाऊ घालावे अशी इच्छा झाली. पण हे कैसे व्हावयाचे हाच विचार पडला की पण ही गोष्ट सिद्धीस कशी जाणार असा विचार तो भाऊ करू लागलेला आहे. भाऊ म्हणे गुरुनाथा, काय तरी करू आता, मरून गेली माझी माता, लहानपणीच दयाळा. भाऊन हात जोडल्याने भाऊ समर्थ श्री गजानन महाराजांना असणार म्हणतोय, महाराज काय करू मी सांगा.
माझी आई लहानपणीच मला सोडून गेली. दयाळा आहे भगवंता, हे सद्गुरु श्री गजानन महाराज, मी आता काय करू? अशा प्रकारे हे कशा करता स्वयंपाकाच्या संदर्भात ही प्रार्थना चालू आहे. स्वयंपाकाच्या संदर्भात चिंता मनामध्ये या भाऊच्या निर्माण झालेली आहे. चला. घरी माझे नाही कोणी, एक बंधूची कामिनी, जिचे नाव आहे नानी, स्वभाव तापट तिचा. घरी असणारं माझं कोणी नाही आता. एक भाऊ, त्या असणारा मोठा भाऊ गोपाळ, त्याची असणारी जी पत्नी आहे, तिचाही स्वभाव तापट आहे. तिला नानी, सगळेजण नानी असं म्हणतात, पण तिचा स्वभाव तापट असा आहे, असा विचार त्या ठिकाणी महाराज तो करू लागलेला आहे. माझ्या आहे ऐसे मनी, आपण करावी मेजवानी, आपुल्या आवडीचे करोनी, पदार्थ सारे गुरुराया. माझ्या मनामध्ये असं आहे, आपण असणार समर्थ श्री गजानन महाराज, मला असं वाटतं, माझ्या मनात असं आहे की तुमच्या आवडीचं असणारे जेवढे काही पदार्थ आहेत, त्यातील असणारे काही पदार्थ तुम्हाला बनवून करून खाऊ घालावे, असं माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी येतोय. असा विचार तो करू लागलेला आहे. भाकरी ती ज्वारीची, कांदा भाजी आंबाड्याची, ऊन पिठले हिरवी मिरची, ऐसे तयार करावे. काय द्यावं वाटतं? भाकरी ती ज्वारीची, ज्वारीची भाकर असणारी समर्थांना द्यावी. कांदा भाजी, कशाची भाजी? आंबाड्याची भाजी, ऊन पिठले, गरम गरम असणार बेसन पिठलं, हिरवी मिरची, असं असणार अन्न, अशा असणार त्या ठिकाणी भोजन तुम्हाला द्यावं, असं मला सारखं वाटतंय, असं तो म्हणू लागलेला आहे. हे पदार्थ करण्याला सांगू कसा मी भावजईला, हट्ट एक करण्याला माता तेच स्थान असे. हे पदार्थ असणार करण्याकरता मी भाऊजाईला कसं म्हणू? भाऊजाई माझा ऐकेल का? कोणताही हट्ट करायचा असेल तर माणूस आईजवळच हट्ट करू शकतं. दुसरं कोण आपले हट्ट सहन करणार? कोण आपले हट्ट पुरवणार? असा असणार तो विचार करू लागलेला आहे. ऐसा विचार करीत भाऊ राहिला निवांत, तो काही कामा निमित्त नानी आली ते ठाया. असा विचार असणार तो करीत उभा राहिलेला आहे. भाऊ असा विचार करीत निवांत उभा राहिल्याच्या नंतर काही कामानिमित्त असणार त्या ठिकाणी त्या जागेवर नाणी आलेली आहे. पुढे काय झालं तर ऐका. नानी दिराला बोलली, चिंता कशाची लागली, मुखश्री ती म्लान झाली, तुमची कशाने वेळा. नानी त्या ठिकाणी असणारा महाराज दिराला बोलू लागलेली आहे. का हो म्हटले, चिंता कशाची लागली? तुम्हाला कशाची चिंता आहे? काय चिंता करतायत? तुमची मुखश्री म्हणजे मुखकमळ, मुख असणार म्लान का झालंय? लहान तोंड तुमचं का झालेलं आहे? तुम्हाला नेमकं काय चिंता आहे? असे प्रश्न ती नानी विचारू लागलेली आहे. भाऊ दे दिनवाणी, काय तुला सांगू वहिनी, माझे जे का आले मनी, विचारते वेळा. भाऊ असणार त्या ठिकाणी दीन वदनानं विनवू लागलेला आहे. काय सांगू तुला वहिनी? काय सांगावं तुला तरी? माझ्या मनामध्ये जे विचार आलेले आहेत ते मी तुम्हाला काय सांगू, कसे सांगू, असा विचार असणार भाऊ करू लागलेला आहे. पूर्ण सत्य वाचून मनोरथ ना होती पूर्ण, म्हणून तुला सांगून काय करणे आहे गे. पूर्ण सत्य वाचून मनोरथ नाव होती पूर्ण. आणि पूर्ण सत्तेशिवाय, आपली मालकी असल्याशिवाय, सत्ता असल्याशिवाय मनातील इच्छा असणाऱ्या पूर्ण होत नाहीत. म्हणून नानी तुला सांगून काय उपयोग आहे? काय करू तुला सांगून? असं असणार तो त्र्यंबक भाऊ बोलू लागलेला आहे. नानी म्हणे त्यावर सांगून पहा एक वार, तू माझा धाकटा धीर म्हशी पडदा ठेवू नये. नानी म्हणे त्यावर, नानी असणारी त्यावर म्हणू लागलेली आहे. सांगून पहा एक वार, एकदा असणार काय कर मला तू सांग. तू माझा धाकटा धीर आहेस. तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पडदा न ठेवता काय जे संकट आहे, काय जे दुःख आहे, तू मला सांग, असं नानी म्हणू लागलेली आहे. ज्येष्ठ भ्राता पित्या परी, तत्कांता माय खरी, मानिली पाहिजे साजिरी, ते तुम्ही जाणतसा. तुम्हाला माहित नाही का त्र्यंबक भाऊ? ज्येष्ठ भ्राता पित्या परी, मोठा भाऊ हा असणारा वडिलासारखा असतो.
आणि तत्कांता माय खरी, मोठ्या भावाची बायको ही आई असते. शास्त्रानं पाच त्या ठिकाणी काय केलेले आहेत, माता सांगितलेल्या आहेत बरं का. राजपत्नी, गुरुपत्नी, भ्रातृपत्नी तथैव च, पत्नी माता स्वमाता च, पंचेते मातर स्मृतः. किंवा भ्रातृपत्नीच्या जागी कोणी कोणी मित्रपत्नी असंही म्हणतं, असा पाठभेद सुद्धा आहे. अशा असणाऱ्या पंचमाता सांगितलेल्या आहेत. मोठ्या भावाची असणारी बायको ही आपली आई असते. आई तिला मानलं पाहिजे हे तुम्हाला माहीतच आहे. अशा प्रकारे डानी त्या भाऊला बोलू लागलेली. ते ऐकून भाऊ हसला, नानी प्रती बोलता झाला. नानी माझ्या मनाला आज ऐसे वाटते. आणि हे ऐकून असणारे भाऊ हसलेले आहेत. आणि हसल्याच्या नंतर नानीला भाऊ हसत हसत म्हणतात, नानी माझ्या मनाला आज असं वाटलं, माझ्या मनामध्ये असा विषय आला. कसा तर ते सांगत आहेत, ऐका. गजाननाच्या आवडीचे सर्व पदार्थ करुणी साचे आहेत, मला न्यावयाचे त्यांना देया शेगावी. समर्थ श्री गजानन महाराजांच्या आवडीचे सर्व पदार्थ मला करायचे आहेत आणि समर्थ श्री गजानन महाराजांना ते हे गावाला नेऊन द्यायचे आहे. माझी अशी इच्छा आहे, असं ते म्हणू लागलेले आहेत. ते तू जरी करशील तरी तुलाही लागेल पुण्य आणि होईल काम माझे त्या योगे. नानी, तुम्ही जर असणार एवढं माझं काम जर केलं तर तुम्हालाही पुण्य लागेल त्या महात्म्याला भोजन दिल्याचं, आणि मला सुद्धा असणार माझ्या मनामधील इच्छा पूर्ण होईल, असं तो बोलू लागलेला आहे. ते तू जरी ते ऐकता बोले नानी प्रती हास्यवदनी. यासाठीच का हो मनी संचित तुम्ही बैसलासे. ते असणार बोल ऐकलं आणि ऐकल्याबरोबर नानी असणार हसत हसत आपल्या दिराला म्हणू लागली, का हो म्हटले, एवढ्या छोट्या गोष्टी करता तुम्ही सचिंत बसला होतात, चिंता करत तुम्ही बसला होतात की काय, असं हसत हसत नानी त्या ठिकाणी महाराज दिराला बोलू लागलेली आहे. सांगा आहे काय करणे मजला स्पष्ट शब्दाने. काही ना पुल्या येही उणे कृपेने गजाननाच्या. सांगा म्हटले, तुमच्या मनात काय आहे, समर्थ श्री गजानन महाराजांना तुम्हाला काय खाऊ घालायचं आहे, मला सांगा बरं. आपल्या घरात काय कमी गेलेली आहे, आपल्या घरात सगळं सगळं आहे म्हटले समर्थ श्री गजानन महाराजांच्या कृपेने. सांगा मला, स्पष्ट शब्दात सांगा, नेमकं काय काय करायचं, असं ती नानी त्या ठिकाणी त्या त्र्यंबक भाऊला विचारू लागलेली आहे. मग भाऊने सर्व काही निवेदन केले तिला पाही. तीही लागली लवलाही आनंदाने स्वयंपाका. मग भाऊन असणार काय काय मनामध्ये होतं, कांदा भाकर पिठलं वगैरे जे जे पदार्थ मनामध्ये होते ते सगळे पदार्थ नानीला सांगितली. आणि सांगितल्याबरोबर असणारी लवलाई लवकरात लवकर घाई गडबडी नसणार नानी त्या ठिकाणी स्वयंपाका करता लागलेली आहे. भाजी चून भाकर हिरव्या मिरच्या ओंजळ भर ठेविल्या आणून समोर आपुल्या त्या दिराच्या. भाजी केलेली आहे सुंदर पैकी. सून नाम म्हणजे असणार बेसन ही केलेलं आहे, भाकर ही केलेली आहे, हिरव्या मिरच्या ओंजळभर घेतलेल्या आहेत, तळून म्हणा किंवा काही ठेसा वगैरे किंवा तशाच एखाद्या वेळेस त्या असणाऱ्या हिरव्या मिरच्या ओंजळभर घेऊन त्या असणाऱ्या आपल्या दिराच्या समोर आणून ठेवलेल्या आहेत, धरा म्हणून. भाकरी तीन कांदे तीन हरभऱ्याचे चून जाण. लोणी ठेविले माखून प्रत्येक त्या भाकरीला. किती काय दिलं होतं, 3 भाकरी दिल्या होत्या, 3 कांदे दिले होते, हरभऱ्याच्या पिठाचं चून बेसन केलेलं होतं, पिठलं केलेलं होतं, त्या प्रत्येक भाकरीला लोणी माखलेलं होतं, भाकरी कडक कडक वगैरे होऊ नयेत, प्रवासामध्ये नरम राहाव्या म्हणून. अशा प्रकारे नानीनं सर्व सायास केलेला होता. नानी म्हणाली दिराला जाता शेगावाला वेळ थोडका राहिला आहे पहा गाडीच. नानी असणारी आपल्या दिराला म्हणू लागलेली, जा आता शेगावाला, थोडी वेळ शिल्लक राहिलेली आहे, आहे पहा गाडी, थोडाच वेळ गाडीला बाकी आहे, आता तुम्ही घाई करा, गडबड करा, निघा. अशा प्रकारे नानी त्या त्र्यंबक भाऊला बोलू लागलेली आहे.
ती गाडी चुकल्यावरी वाया जाईल तयारी, भोजनाच्या वेळेवरी गेलात तरी उपयोग. हो भाऊ, आणि जर ती का गाडी तुमची सुटली, ती तर गाडी तुमची जर चुकली, तर एवढं केलेलं सगळं वाया जाईल म्हटले. भोजनाच्या वेळेला असणार त्याच गाडीनं तुम्ही पोहोचताल आणि भोजनाच्या वेळेला गेले तरच उपयोग आहे. नंतर जर गेलात तर काही उपयोग नाही, असं नानी त्या ठिकाणी महाराज त्या भाऊला सांगू लागलेली आहे. ऐसे नानी बोलता भाऊ निघाला तत्वता, पुसोनिया पुल्या ताता येता झाला टेशनासी. अशा प्रकारे असणारं नानीनं सांगितल्याबरोबर भाऊ तातडीनं गडबडीनं निघालेला आहे. आपल्या वडिलांनाही विचारलेला आहे. वडिलांना विचारून नमस्कार करून असणारा तो भाऊ तर त्या रेल्वे स्टेशनवर त्या ठिकाणी आलेला आहे. तो गाडी बाराची निघोनिया गेली साची, तेने चित्तवृत्ती भाऊची होती झाली शोकाकुल. तोच असणार गाडी बाराची, बाराचा वेळ असणारा त्या गाडीचा होता. त्या असणाऱ्या बाराच्या वेळची जी गाडी होती ती गाडी निघून गेलेली आहे. आणि भाऊची असणारी चित्तवृत्ती अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी शोक निर्माण झाला. भाऊ रडू लागलेला आहे. अति हिरमोड त्याचा झाला, पाणी आले लोचनाला, म्हणे महाराज काहू केला अभेर माझा एकाली. अति हिरमोड असणारा त्या भाऊचा झालेला हिरमोड म्हणजे मनोभंग म्हणा, उत्साहभंग म्हणा. त्या ठिकाणी उत्साहभंग झाला, मनोभंग झालेला आहे. डोळ्यामधून असणार पाणी वाहू लागलेलं आहे. महाराज, का माझा अविर तुम्ही केला? का माझी अवहेलना केली? का माझ्याकडे दुर्लक्ष केलं? का मला तुम्ही दूर लोटलं महाराज? असा समर्थ श्री गजानन महाराजांना प्रश्न तो विचारू लागलेला आहे. मी मुळीच हिनदिन कोठून घडावे मला पुण्य, आम्हा कावळ्या कारण लाभ केवी माणसाचा. आम्हीच मनामध्ये असणारे हीन आहोत, दीन आहोत, कमी आहोत. कुठून घडावे मला पुण्य? मला कुठून असणार पुण्य घडेल? अहो, आमच्या सारख्या कावळ्यांना माणसाचा लाभ होईल का? माणसाचा म्हणजे मानस सरोवर. मानस सरोवराचा मान असणारा राजहंसाला आहे. आमच्यासारख्या कावळ्यांना मानस सरोवराचा लाभ कधी होईल का? तसं समर्थ श्री गजानन महाराजा आमच्याकडून असणार कधी आमच्यासारख्या हीन दिनांकडून पुण्य कुठून होईल का? अशा प्रकारे तो भाऊ बोलू लागलेला आहे. अक्षम्य ऐसी कोणती चूक झाली माझ्या हाती, म्हणून माझी गुरुमूर्ती गाडी चुकली वेळा. अशी कोणती अक्षम्य चूक माझ्याकडून झाली? म्हणजे नाही, क्षम्य म्हणजे क्षमा करण्यायोग्य. जी क्षमा करण्यायोग्य नाही अशी कोणती चूक माझ्याकडून झालेली आहे समर्था, म्हणून असणार माझी गाडी चुकली असं म्हणून त्या ठिकाणी भाऊ रडू लागले. हाय हाय हे दुर्दैवा त्वा माझ्या साधिला दावा, माझ्या करी गुरुसेवा घडून दिली आज तू. हा हा रे, हे दुर्दैवा, माझ्या नशिबात तो माझा दावा साधला, शत्रुत्व साधलं. अरे, माझ्या हाताने गुरुसेवा मला करायची इच्छा होती, करायची इच्छा होती, पण हे माझ्या दैवा, हे माझ्या भाग्या नशिबा, काय केलंस रे? तुम्हाला आज माझ्या दैवानं नशिबानं मला समर्थ श्री गजानन महाराजांची सेवा घडू दिलेली नाहीये, असं म्हणून भाऊ रडू लागलेला आहे. ही माझी शिदोरी ऐशीच आज राहिली जरी, नाही करणार भोजन तरी सत्य सत्य त्रिवाचा. समर्थ श्री गजानन महाराजा, ही जर माझी शिदोरी आज जर तशीच राहिली, आज जर तुम्ही ती भक्षण नाही केली, आज तुमच्या मुखामध्ये या शिदोरीचा जर घास गेला नाही, तर मी सांगतो, मी असणार अन्न ग्रहण करणार नाही, अन्न ग्रहण करणार नाही, अन्न ग्रहण करणार नाही. अशा प्रकारे असणार त्या ठिकाणी तो बोलू लागलेला आहे. गुरुराया कृपा राशी नका उपेक्षू लेकरासी, ही शिदोरी सेवण्यासी यावे धावत सत्वर. गुरुराया, तुम्ही कृपेची राशी आहात, भक्तांवर कृपा करणारे आहात. या भक्ताला तुम्ही उपेक्षू नका, या भक्ताला तुम्ही दूर लोटू नका. नको मला काम क्रोधादिके नागविले,
म्हणून समर्था तुला जागविले, नको दूर लोटू तुझ्या सेवकाला, तुझ वेण समर्था प्रार्थू कुणाला. भगवंता, नको दूर लोटू तुझ्या सेवकाला. मी तुझा सेवकी गुरुराया, माझी उपेक्षा का केली, मला दूर का लोटलेला आहे. हे समर्थ श्री गजानन महाराज ही शिदोरी खाण्याकरता तुम्ही लवकरात लवकर धावून या, असं तो भाऊ म्हणू लागलेला आहे. थोर पुला अधिकार क्षणात पाहता केदार, मग या येथवर का हो अनुमान करीतसा. समर्थ श्री गजानन महाराज, आपला अधिकार हा मोठा आहे. काही क्षणामध्ये तुम्ही शेगावामधून बद्रीनाथ केदाराला जाण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. असे असणारे तुम्ही, मग तुम्हाला का माझं गाव लांब आहे का हो, माझं गाव फार दूर आहे का अकोला, अशा प्रकारे म्हणू लागले. समर्था, या ना, या ना समर्था, तुम्ही का अनुमान करत आहात. अनुमान म्हणजे तुम्ही संकोच का करत आहात, का येत नाही समर्था, कृपा करा माझ्यावर, या ना समर्था, या ना. असं तो नाना असा असणार तो भाऊ म्हणू लागलेला आहे. मी ना आज्ञा तुम्हा करीतो, प्रेमाने हाक मारितो, म्हणून हा न होतो अपमान तुमचा यत किंचित. समर्थ श्री गजानन महाराज, मी असणार तुमची आज्ञा मोडत नाहीये, तुमचा अपमान मी करत नाहीये, किंवा मी तुम्हाला आज्ञा करत नाहीये की तुम्ही इकडे या माझ्याकड. माझ्या बोलण्यातला हा भाव नाहीये. समर्थ श्री गजानन महाराज, मी तुम्हाला प्रेमानं हाका मारतोय, माझ्या प्रेमामुळे तुम्ही इथं या. मी तुमचा किंचितही अपमान करत नाही, किंवा माझा हेतू तसा नाहीये. अशा प्रकारे तो भाऊ बोलू लागलेला आहे. 3 घंटे अजून अवकाश गाडी कारण, तोवरी आपुले भोजन होईल ऐसे वाटते. समर्थ श्री गजानन महाराज या असणाऱ्या, आता 12ची गाडी होती, ती 12ची गाडी निघून गेलेली आहे. आता मग 3ला गाडी असावी. 3 घंटे गाडीला असणारा अजून उशीर आहे, अवकाश आहे, वेळ आहे. तोपर्यंत तर तुमचं सकाळचं जेवण दुपारचं ही जेवण समर्था होऊन जाईल, किंवा सकाळचं जेवण जर तुम्ही दुपारी करत असताल, किंवा एक टाइम जर जेवत असतील दुपारी, तर तुमचं असणारं जेवण समर्था तोपर्यंत होऊन जाईल. अशा प्रकारे तो विचार करू लागलेला आहे. ऐसा विचार करीता तेथेच बैसला उपोषित, चतुर्थ प्रहरी शेगावात आला तिच्या गाडीने. असा विचार करीत असणार त्या ठिकाणी तो बसलेला आहे. तिथंच असणार उपाशी बसलाय. 4 प्रहर लोटलेले आहेत, आपलं 3 प्रहर झालेले आहेत, आणि 4थ्या प्रहरामध्ये 3च्या गाडीनं असणारा हा भाऊ त्या ठिकाणी शेगावामध्ये आलेला आहे. कवर गेला दर्शनातही तो योगिराना, न करिता भोजना बसला होता आसनी. कवर त्या ठिकाणी दर्शनाला गेलेला आहे. पाहतो तर काय, समर्थ श्री गजानन महाराज बिन जेवल्याचे असणारे आसनावर बसलेले आहेत, हे त्याच्या दृष्टीस पडलेलं आहे. नैवेद्याची आतोनात ताटे होती मठात, पक्वान्नांनी परिलुप्त ती वर्णावी कोठवरी. नैवेद्याचे असणारे भरपूर ताट मंदिरामध्ये आलेले होते. पक्वान्नानी सर्व ताट भरलेले होते. परिलुप्त म्हणजे असणार व्याप्त किंवा ठासून भरलेले असे ते ताट होते. तिचं वर्णन मी कोठवर करू, असं दासगुरु महाराज म्हणतायत. कोणाच्या जिलब्या घीवर, कोणाचा तो मोतीचूर, कोणाची ती नुसती खीर, श्रीखंड पुऱ्या कोणाच्या. कोणी असणार नुसत्या जिलब्या आणलेल्या आहेत, कोणी घिवर नावाचा पदार्थ आणलेला आहे, कोणी मोतीचूर लाडू आणलेले आहेत, कोणी असणार समर्थांना खाण्याकरता सुंदर प्रकारे खीर बनवून आणलेली आहे, कोणी कोणी श्रीखंडपुरीचा असणारा प्रसाद नैवेद्य समर्थ श्री गजानन महाराजांकरता आणलेला आहे. परित्या नैवेद्याला समर्थांनी ना स्पर्श केला, वरच्या वरी ताटाला बाळानून ठेवी पुढे. पण असणार त्या नैवेद्याला थोडा सुद्धा असणारा स्पर्श समर्थ श्री गजानन महाराजांनी केलेला नाही. भरपूर ताट होते, कोणत्या ताटाला समर्थांनी हातही लावलेला नाही.
आणि समर्थांच्या पुढे असणार बाळा म्हणजे बाळाभाऊ असणारे समर्थांच्या पुढे एकामागे एक ताटा आणून ठेवूच लागलेले आहेत. आणि म्हणे हे करा ग्रहण, गेला एक वाजून, आपुले न झाल्या जेवण, प्रसाद भक्ता मिळतो कसा. आणि म्हणे हे करा ग्रहण. समर्थ श्री गजानन महाराजांना बाळाभाऊ विनंती करतोय, महाराज हा प्रसाद ग्रहण करा. एक वाजून गेलेला आहे, आपलं जर जेवण नाही झालं तर या भक्तांना असणारा प्रसाद कसा भेटणार, असं त्या ठिकाणी तो बाळाभाऊ बोलू लागलेला आहे. त्याची ते वाट पाहती, करण्यापणा विनंती, आपुले न झाल्या त्याची नसे होत छाती, म्हणून मी बोललो. प्रसाद घेण्याकरता भक्त उभे राहिलेले आहेत, त्याची ते वाट पाहते. प्रसादाची असणारी ते भक्त मंडळी वाट पाहत आहेत, पण आपली विनंती करण्याची हिंमत कोणामध्ये नाहीये. समर्था म्हणून पुढाकार घेऊन मी पुढे येऊन मी तुम्हाला विनंती करतोय, समर्था तुम्ही भोजन करावं, असं बाळाभाऊ बोलू लागलेला आहे. ते महाराज म्हणती थांब जरा, आग्रह नको करूस खरा, भोजन आज चौथे प्रहरा, माझे होणार आहे रे. त्यावेळी समर्थ श्री गजानन महाराज म्हणतात, अरे थांब जरा, आग्रह करू नकोस मला. बाळाभाऊ आज माझं जेवण 1 वाजता नाहीये, 3ऱ्या प्रहरामध्ये नाही, आज माझं जेवण 4थ्या प्रहरात होणार आहे, असं बाळाभाऊला सांगू लागलेले आहे. मर्जी असल्यास थांबावे, ना तरी खुशाल जेवावे, नैवेद्य घेऊन घरा जावे, परवा नाही त्याची मला. समर्थ श्री गजानन महाराज म्हणतात, बाळाभाऊ ज्याची मर्जी असेल त्यानं इथं थांबावं, नाहीतर खुशाल असणार जेवण करून घ्या आणि आपापला नैवेद्य घरी घेऊन जा. मला कोणाची परवा नाहीये, मी माझ्या असणाऱ्या मनाचा मालक आहे, मी काही करू शकतो. थांब म्हटलं तर थांबायचं. आणि ज्याला घाई झाली असेल त्यानं आपलं नैवेद्याचं ताट उचलायचं, घरी घेऊन जायचं, आपलं आपलं जेवण करायचं. माझी वाट कोणी पाहायची नाही, मी कुणाची परवा करत नाहीये, असं समर्थ श्री गजानन महाराज म्हणतायत. ऐसा प्रकार तेथे झाला, तो इतक्यात भाऊ आला, समर्थ पाहता आनंदला, भाऊ आपल्या मानसी. असा प्रकार गण गण गणात बोते, ऐसा प्रकार तेथे झाला. अशा प्रकारचा असणारा तो प्रकार त्या ठिकाणी त्या त्र्यंबक भाऊन पाहिलेला आहे. पाहिल्याबरोबर असणार समर्थ पाहता आनंदला. समर्थ श्री गजानन महाराजांना पाहिलं, तो प्रकार पाहिला आणि भाऊला असणारा आनंद त्या ठिकाणी वाटू लागलेला आहे. दुरावलेली माय जेवी, बाळके दृष्टी पाहावी, झाले असे पाहतेवी, भाऊ कवरा कारणे. जसं एखाद्या असणारी लेकराची आई दूर कुठंतरी निघून जावी, दृष्टीच्या आड व्हावी, त्या लेकराला ती आईनं भेटावी आणि त्या असणाऱ्या लेकराला ती आई दिसल्याच्या नंतर जसा आनंद होतो, तसा असणारा आनंद या ठिकाणी या त्र्यंबक भाऊला झालेला आहे, असं वर्णन दासगुरु महाराज करतायत. समर्थांसी नमस्कार, केला साष्टांग साचार, उभा राहिला जोडोनी कर, वाट पाहत अज्ञेची. समर्थ श्री गजानन महाराजांना असणारा नमस्कार, साष्टांग नमस्कार केला आणि हात जोडून उभा राहिलेला आहे. आणि समर्थ श्री गजानन महाराज काय आज्ञा देत आहे त्याची वाट पाहत तो थांबलेला आहे. या भाऊस पाहून समर्थे केले हास्यवदन, बरेच दिले सामंत्रण, ही का वेळ जेवण्याची. त्या असणाऱ्या त्र्यंबक भाऊला पाहिल्याबरोबर समर्थ असणारा हसत हसत त्या त्र्यंबकाला म्हणतात, अरे बरं म्हटलं, चांगलंच आमंत्रण दिलंस मला जेवायचं तू. असं कुठं आमंत्रण असतं का? ही का जेवण्याची वेळ आहे का? किती वेळ मी वाट पाहिजे तुझी त्र्यंबका, असं समर्थ त्या ठिकाणी त्या त्र्यंबक भाऊला बोलू लागलेले आहे. तुझ्या भाकेत गुंतलो मी, उपोषित राहिलो, नाही अजून जेवलो, आन तुझी शिदोरी. तुझ्या असणाऱ्या भाकेत गुंतलो, तुझ्या वचनामध्ये मी गुंतलो आणि उपाशीत राहिलो, म्हणले अजून नाही, अजून जेवलो, अजून मी जेवलेलो नाहीये, मी तुझी वाट पाहतोय. ही का जेवणाची वेळ आहे का? त्र्यंबका, जे आणलं ते मला दे, वाढ लवकर, मला जेवायचंय, बघू दे तुझी शिदोरी, असं समर्थ म्हणू लागलेली आहे.
ऐसे महाराज बोलता हर्षला से कवर चित्ता. मने काय करू गुरुनाथा, गाडी चुकली बाराची. आणि असं असणार समर्थ श्री गजानन महाराज बोलल्याबरोबर अति आनंद असणार चित्तामध्ये या कवराच्या झालेला आहे. त्र्यंबक कवराच्या चित्तामध्ये आनंद झाला आणि समर्थ श्री गजानन महाराजांना म्हणते, गुरुनाथा महाराजा काय करू मी तरी म्हणले समर्था, माझी बाराची असणारी गाडी जी होती ती असणारी चुकलेली आहे म्हणून असं झालं, असं दिलगिरी व्यक्त त्या ठिकाणी समर्थाच्या समोर तो करू लागलेला आहे. कवरास म्हणे बाळा भाऊ, आता नको दुखित होऊ. काय आणलेस आहेस पाहू, समर्थांशी जेवावया. त्या असणाऱ्या त्र्यंबक कवराला बाळाभाऊ म्हणता, हे बाळाभाऊ आता दुःखीत होऊ नको, आता चिंता करू नको. समर्थ सकाळपासून उपाशी बसले तर एवढे नैवेद्य होते तरी काही खाल्लेलं नाहीये, काय आणलं मला पाहू दे बरं, समर्थांना जेवायला मला वाढू दे, वेळ लावू नको, असं बाळाभाऊ बोलू लागलेला आहे. ऐसे ऐकता सत्वरी, कांदे भाजी भाकरी. कवराने ठेविल्या समोरी, स्वामी गजाननांच्या. असं असणार ऐकल्या बरोबर असणार त्या असणाऱ्या त्र्यंबकानं, त्या त्र्यंबक कवरानं, कवर हे त्यांचं उपनाव आडनाव असावं, त्या त्र्यंबक कवरानं असणार कांदा भाजी भाकरी समर्थ श्री गजानन महाराजांच्या समोर काढून ठेवलेली आहे. त्यातील भाकरी दोन, समर्थे केल्या भक्षण. एकीचा तो प्रसाद म्हणून, अवघ्या भक्ता वाटिली. त्यातील असणाऱ्या दोन भाकरी समर्थ श्री गजानन महाराजांनी खाल्लेल्या आहेत. एक भाकर असणारी प्रसाद म्हणून त्या ठिकाणी जेवढे लोक होते त्यांना असणार ती वाटलेली आहे. तो प्रकार पाहता आश्चर्य झाले समजता. कळली स्वामींची योग्यता, खरेच भक्त वत्सल ते. तो प्रकार पाहिल्याबरोबर सगळ्यांना आश्चर्य वाटलं. समर्थ श्री गजानन महाराजांची योग्यता सर्वांना कळालेली आहे. अहो ते किती भक्त वत्सल आहेत, त्यांना आपल्या भक्तांचा किती कळवळ आहे. भक्ता करता असणार दिवसभर उपाशी राहावं देवानं, भक्ता करता या असणाऱ्या त्र्यंबका करता एवढे नैवेद्य एवढे पदार्थ आणून ठेवले, पण समर्थांनी एकाही पदार्थाला हात लावला नाही. किती भक्त वत्सलता आहे, किती भक्तावरच प्रेम आहे, असं दासगुण महाराज म्हणताय. जेवी हस्तिनापुरात भगवंताने ठेविला हेत. सोडून पक्वांना प्रत, विदुराच्या हुलग्यावरी. त्या ठिकाणी उदाहरण देत आहेत दासगुण महाराज म्हणतात, जसं असणार हस्तिनापुरामध्ये भगवान परमात्मा ज्यावेळेस शिष्टाई करायला गेलेले आहेत, काय केलं, दुर्योधन का मेवा त्यागे. दुर्योधनाचं असणार 56 भोग महाराज जेवण होतं. 56 भोगाचं ही जेवण असणार भगवंतानी सोडलं, त्या पक्वान्नाला सोडलेलं आहे आणि विदुराच्या घरी गेले. विदुराच्या घरी त्या ठिकाणी दासगणू महाराज म्हणतात, त्यांनी महाराज हुलग्या खाल्ली. हुलग्या म्हणजे त्याला कुळीत म्हणतात. एक धान्य येते, एक त्याला कुठं कुठं कुळीत असंही म्हणतात. त्याला हुलगाही आमच्या इकडे हुलगा असं म्हणतात मराठवाड्यामध्ये. ज्या हुलग्याच्या असणार त्या ठिकाणी सेवन केलेलं आहे, असा तो भगवान परमात्मा किंवा संत वाङ्मय म्हणत, विदुरा घरच्या भक्षुनी कन्या, परमानंदे झाला मनमोहन मुरली बाला. विदुराच्या घरच्या असणाऱ्या कणा त्या भगवान परमात्म्याने खाल्लेल्या आहेत. देव हा भावाचा भुकेला आहे. तो असणारा त्या ठिकाणी तुम्ही देताय काय याला महत्व नाही, तुम्ही किती भावनेनं देता, किती प्रेमानं देता, याला असणार ते महत्व आहे. म्हणून भगवान परमात्मा हा भावाचा भुकेला आहे, भगवंताने ठेविला आहे. तसं समर्थ श्री गजानन महाराज हेही सुद्धा असणारे काय, भावाचे भुकेले आहेत. त्यांना भाव पाहिजे, त्यांना प्रेम पाहिजे, त्यांना भक्ती पाहिजे. त्यांना बाकी तुमच्या नैवेद्याची काय जरूरत आहे. नैवेद्यापेक्षा तुम्ही असणार आपला असणार आत्मनिवेदन करायचं. नोहे खंडोबाचे वारे अभंगामध्ये सांगत असताना सांगितलं, भक्ती नैवेद्य कोणता, देवाला आत्मनिवेदन भरीत रोडगा. नैवेद्य हा आहे महाराज. नैवेद्य आत्मनिवेदन करणं, भगवंताला सर्व समर्पण करणं, हा खरा नैवेद्य आहे महाराज. आत्मनैवेद्य त्याला म्हणा, किंवा असणारा आत्मनिवेदन नावाची जी भक्ती आहे ती करणं, त्यालाही नैवेद्य असं म्हणायचं. म्हणून नैवेद्य भगवंताला नैवेद्य हा महत्वाचा आहे. हा असणारा बाह्य
उपचार म्हणून नैवेद्य आहे, पण खरा नैवेद्य हा असणारा साधू संतांनी सांगितलेला आहे. पण ह्या असणाऱ्या नैवेद्याचे संत महात्मे भुकेलेले असतात. तसा तो भगवान परमात्माही होता, असं वर्णन या ठिकाणी दासगणू महाराज करतायत. तैसेच येथे आज झाले, आमचे पक्वान्न नाही रुचले. भाकरीवरी गुंतले, चित्त कवराच्या स्वामींचे. तसंच असणार आज इथं झालेलं आहे. आमचं असणार पक्वान्न समर्थ श्री गजानन महाराजांना आवडलं नाही, रुचलं नाही, पटलं नाही. आणि त्यांचं मन कुठं गुतलं, जसं भगवंताचं विदुराच्या कण्यावर, तसं असणार त्यांचं मन या असणाऱ्या त्र्यंबक कवराच्या भाकरीवर, कांद्यावर, ठेच्यावर, पिठल्यावर त्यांचं मन जळलेलं. असे असणारे समर्थ हे भाव भक्तीचे भुकेलेले आहेत. बहुनी घेतला समर्थ प्रसाद शेगावला. सद्भाव जेथे उदेला, तेथे ऐसेच होणार. बाहुनी असणार त्या ठिकाणी समर्थ श्री गजानन महाराजांचा प्रसाद घेतलेला आहे. त्या ठिकाणी दासगणू महाराज म्हणतात, सद्भाव जेथे उदेला तेथे ऐशेच होणार. जिथं तुमचा सद्भावना आहे, जिथं तुमची श्रद्धा आहे, जिथं तुमचा विश्वास आहे, तिथं असणारा महाराज त्याचा उपयोग होणार. हे भावना हे तुमचं सर्व घडून आणणार. म्हणून सद्भाव जेथे उदेला तिथं असणार सर्व कार्य सिद्धीला जात असतात. भावना तशी पाहिजे. भावना भगवंताला ज्या की भावना जशी प्रभू मूर्त तैशी, असंही तुलसीदासजींनी मला वाटतं सांगितलेलं आहे. ज्याची जशी भावना असेल तसं. म्हणून सद्भाव इथं महत्वाचा आहे. सद्भाव जेथे उदेला तिथं असणार असंच होणार. तिथं समर्थ वाट पाहणार, तिथं समर्थ कृपा करणार. समर्थ असणार त्या ठिकाणी नैवेद्य करता थांबले. का त्यांना का भाकर मग खायची होती म्हणून नाही, त्या भाकरीच्या मागचं जे प्रेम त्या असणाऱ्या त्र्यंबक कवराचं होतं, सद्भाव जो असणारा होता, त्या भावाकरता असणार त्या ठिकाणी समर्थ राहिलेले होते. एवढं हे मोठं सामर्थ्य भावाचं आहे. आणि जिथं भाव आहे तिथं अशा प्रकारच्या लीला होणार, असं दासगणू महाराज म्हणतात. समर्थ बोलले कवरासी, जाता कोल्यासी. पास होशील पुढचे वर्षी, तू डॉक्टरी परीक्षेत. समर्थ श्री गजानन म्हणारे, हे त्र्यंबकवरा जा, आता अकोल्याला निघून जा. पुढच्या वर्षी तू असणार डॉक्टरच्या परीक्षेमध्ये पास होशील, असा आशीर्वाद समर्थ श्री गजानन महाराजांनी दिलेला आहे. भाऊ म्हणे गुरुराया, पली असू द्यावी दया. यावी न दुसरे मागाया, मी नालो एठाई. भाऊ म्हणू लागलेला आहे, हे गुरुराया, हे समर्थ श्री गजानन महाराजा, तुमची दया फक्त असू द्या. याच्याशिवाय मला असणार काही नाही पाहिजे. मी काही तुम्हाला मागण्याकरता आलोच नाही समर्था. मी काही न मागता माझ्या समर्थानं मला भरभरून दिलेला आहे. म्हणून समर्थ मला मागायची गरज नाहीये. मी मागण्याकरता तुमच्याकडे आलेलो नाहीये. फक्त असणार अशीच माझी भक्ती तुमच्या चरणावर असू द्या आणि तुमची अशीच दया माया आमच्यावर असू द्या, एवढंच माझं मागणं आहे, असं त्र्यंबक भाऊ कवर म्हणू लागलेला आहे. आपुले हे दिव्य चरण, हेच माझे धनमान. सर्वदा घडो चिंतन, आपुल्या दिव्य मूर्तीचे. समर्थ श्री गजानन महाराज, तुमचे हे जे दिव्य चरण आहेत, हेच माझं धन आहे, हाच माझा मान आहे. आमचं धन दुसरं काय पैसे वगैरे हे आमचं धन नाही. संतांचे चरण हे आमचं धन आहे. ते अमोलिक असे आहेत. संतांच्या चरणाच्या असणारे रज अमोलिक आहे. संत चरण हे सुद्धा अमोलिक असे आहेत. सर्वदा घडो चिंतन आपल्या दिव्य मूर्तीचे समर्था. काही मागणं दुसरं नाही, सारखी असणारी डोळ्यापुढे मूर्ती तुमची असावी, सारखं तुमचं दर्शन मला होत जावं, हेच माझं मागणं आहे. ऐसे बोलून अकोल्याला, भाऊ कवर निघून गेला. समर्थ आपल्या भक्ताला अनुपेक्षिती कधीही. असं असणार बोलून त्या ठिकाणी भाऊ कवर अकोल्याला निघून गेलेला आहे. पहा म्हटले, समर्थ श्री गजानन महाराज कधीच आपल्या भक्ताची त्या ठिकाणी उपेक्षा करत नाहीयेत. असे हे भक्त प्रिय समर्थ श्री गजानन महाराज आहेत. शेगावीचा राहणार तुकाराम शेगोकार. एक होता भाविक नर, कृषी कर्म करीतसे. शेगावचा असणारा राहणार. आता दुसरी कथा या ठिकाणी सांगतायत.
शेगावचा असणारा तुकाराम शेगोकर नावाचा एक व्यक्ती शेगावामध्ये राहत होता. त्या ठिकाणी असणारा तो कृषी कर्म नाम शेती करत होता असं दासगणू महाराज म्हणताय. घरची गरिबी होती खरी, काम करोनी शेतांतरी, अस्तमानाचे अवसरी दर्शना यावे मठात. या असणाऱ्या तुकारामाच्या घरी गरिबी होती. दिवसभर राब राब शेतामध्ये असणार राबायचं काम करायचं. दिवस मावळतीला गेला, सूर्यास्ताला गेला की समर्थांकडे मठामध्ये यायचं असा असणारा या तुकारामाचा दिनक्रम होता. चिलीमध्ये द्यावी भरून, घ्यावे पदाचे दर्शन, काही वेळ बसून जावे पुन्हा शेताते. समर्थ श्री गजानन महाराजांना असणारी चिलीम भरून द्यावी. समर्थ श्री गजानन महाराजांचं दर्शन घ्यावं. काही वेळ शेतामध्ये बसावं. काही वेळ त्या ठिकाणी असणार समर्थांजवळ बसावं आणि पुन्हा असणार आपल्या शेतामध्ये आपल्या घरी निघून जावं. असा हा नित्यनेमी तुकाराम शिगोगराचा होता. ऐसा नित्यक्रम तयाचा, बहुत दिवस चालला साचा, घाला विचित्र दैवाचा, तो नको ना सोडितसे. असा असणारा नित्यक्रम या तुकाराम शिगोकराचा चालू होता. बरेच दिवस नित्यक्रम चाललेला आहे, पण दैव हे विचित्र असतं. दैव कोणाला सोडत नाही. जे दैवात आहे ते भोगावंच लागतं. काय झालं तर ऐका. जे जे असेल दैवात, ते ते श्रोते घडून येत, एके दिनी शेतात असता तुकाराम पुल्या. हे श्रोत्यांनो, जे जे माणसाच्या असणाऱ्या दैवामध्ये असतं, भाग्यामध्ये असतं, ते सगळं घडून येतं सगळं. असं म्हणायचं नाही हे झालंय, ते झालंय ना, तर ते तुझ्या दैवातच होतं म्हणून तसं झालं. म्हणून दैव असणार त्या ठिकाणी दैव जाणीले कोणी, दैव कोणी ओळखू शकत नाहीये. काय भाग्यात ते भोगल्याशिवाय सोडता येत नाहीये. एक दिवस काय झालेला आहे, हा असणारा तुकाराम आपल्या असणाऱ्या शेतामध्ये शेती करत होता. पुढं काय झालं तर ऐका. तो एक आला शिकारी, बंदूक ज्याच्या खांद्यावरी, नेम धरून ससे मारी, छर्रे घालून बंदुकीत. तेवढ्यामध्ये असणार आपल्या शेतामध्ये हा तुकाराम काम करतोय. एक शिकारी खांद्यावर बंदूक टेकलेली आहे. शिकारी असणार शिकार करत आलेला आहे. तो सशांवर नेम धरून ससे मारण्याचं काम तो करत होता. छरे घालून बंदुकीत, बंदुकीमध्ये तो छरे घालायचे. पहिलं बंदुकीमध्ये छरे असायचे, म्हणजे बंदुकीची जी बारीक गोळी आहे, त्याला छरा असं म्हणायचं. ते असणारा छरा त्या ठिकाणी बंदुकीत घालायचा आणि त्या छऱ्यानं असणार तो प्राण्यांना मारायचा असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. ती प्रभातीची होती वेळा, सूर्य नुकता उदयाला, तुकाराम होता बसला, आपुल्या शेती शेकत. ती असणारी प्रभातीची म्हणजे सकाळची असणारी वेळ होती. सूर्य नुकताच उदयाला आला होता. तुकाराम असणारा आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी बसलेला होता असं वर्णन दासगुरु महाराज करत आहेत. तो त्याच्या मागे कुपाटीला, एक होता बसलेला, ससा शुभ्र तोची पडला शिकाऱ्याच्या दृष्टीसी. सकाळच्या वेळेला हा असणारा शेकत बसलेला होता. हिवाळ्याचे दिवस असावेत आणि त्याच्या असणाऱ्या माग कुपाटीला एक ससा दडून बसलेला होता आणि हा ससा त्यानं पाहिला. हा कुपाटीच्या आडंगी असणारा हा तुकाराम बसलेला होता. एका साईडला तुकाराम, एका साईडला असणारा तो ससा आहे आणि तो त्या ठिकाणी लपलेला ससा त्या शिकाऱ्याच्या दृष्टीला पडलेला आहे. पुढं काय झालं तर ऐका. त्याची शिकार करण्या भली, शिकाऱ्याने आपुली नेम धरुनी झाडिली, खांद्यावरील बंदूक. त्याची शिकार करण्याकरता त्या शिकाऱ्यानं नेम धरला आणि नेम धरून असणारी बंदूक त्या ठिकाणी महाराज खांद्यावरून सोडली, आणली म्हणजे गोळी त्या ठिकाणी सोडलेली आहे. त्या योगे ससा मेला, एक छर्रा लागला त्या तुकाराम माळ्याला, कानामागे अवचित. आणि त्या ठिकाणी असणार त्या सशाला मारलं. मारल्याबरोबर ससा मेलेला आहे आणि त्यातला एक छरा त्या ठिकाणी त्या तुकाराम माळ्याला लागलेला आहे. कानाच्या मागा असणारा तो छरा त्याला लागलेला आहे. छर्रा मोठा जोरदार, मस्तकी शिरला खेर, थकले अवघे डॉक्टर प्रयोग करून त्याचे वरी.
छरा असणारा त्या ठिकाणी महाराज अति भयंकर असा असणारा होता, मोठा होता. तो त्या कानाच्या माग लागला लागला, पण तसंच त्या कानाच्या माग छिद्र पडलं आणि तसाच मस्तकामध्ये तो छरा त्या ठिकाणी गेलेला आहे. बऱ्याच डॉक्टरांनी काही प्रयत्न केलेले आहेत छरा काढण्याचे. त्या ठिकाणी असणार छरा काढण्याचे प्रयत्न डॉक्टर करतायत, पण बरेच प्रयत्न करून सुद्धा त्यांना असणार काहीच यश त्या ठिकाणी आलेलं नाही. काही केल्या निघेना चर्रातून डॉक्टरांना होऊ लागल्या यातना तुकारामासी अतिशय. काही केलं तरी असणारा छरा त्या ठिकाणी डॉक्टरांना निघत नाहीये. मस्तकामध्ये असणाऱ्या गेल्यामुळं असंख्य अशा भयानक अशा वेदना त्या ठिकाणी त्या तुकारामाला होऊ लागलेल्या आहेत. मस्तक दुखे अहोरात्र निद्रा न लागे किंचित नवस सायास केले बहुत परिगुण येईन. मस्तक त्या ठिकाणी रात्रंदिवस दुखू लागलेली, डोळ्याला डोळा लागत नव्हता, झोप येत नव्हती. बरेच असे असणारे त्या ठिकाणी महाराज नवस सायास केलेले आहेत. ह्या देवाचा नवस केला म्हणजे माझा असणार धनी वाचतील किंवा घरचे वाचतील. पण बऱ्याच जणांनी नवस सायास केले, पण त्याला असणारा काही गुण त्या ठिकाणी यायला तयार नाही. ऐशाही अवस्थेत यावे त्याने मठात तो समर्थांचा एक भक्त ऐसे बोलला तयाला. त्या असणाऱ्या त्या ठिकाणी त्यांना दररोज असणार एवढं झालं, एवढं लागलंय, एवढा असणारा त्रास होतोय. मस्तकामध्ये क्षरा आहे, क्षरा आहे. समर्थांना काही न म्हणता दररोज तशाच अवस्थेमध्ये तो मठामध्ये यायचा आणि त्या ठिकाणी समर्थांची सेवा करायचा, बसायचा. अशा प्रकारे त्याने आपला मात्र नित्यनेम सोडलेला नाहीये. समर्थांच्या एका भक्तानं असणार ते पाहिलं आणि समर्थांचा एक भक्त त्या ठिकाणी त्याला काय म्हणतो तर ऐका. डॉक्टर वैद्य सोडा आता साधूची या सेवे परता नाही उपाय कोणता उत्तम या जगामध्ये. डॉक्टर वैद्य सोडा आता. डॉक्टर वैद्यांच्या हातामध्ये आता काही राहिलं नाही. त्यांच्यापर्यंत जे प्रयत्न करायचे त्यांनी ते प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश देण्याचं काम भगवान परमात्मा करतोय. त्या डॉक्टरांना वैद्यांना सोडून द्या, त्यांच्याकडे जाऊ नका. साधूच्या सेवेमध्ये स्वतःला असणारं वाहून घ्या. साधूची सेवा करणं हा असणारा जगामध्ये सगळ्यात मोठा उपाय आहे, असं या ठिकाणी तो भक्त त्याला सांगू लागलेला आहे. कृपा त्यांची झाल्यास चुकेल हा तुझा त्रास जाडीत जास पास या मठाच्या नित्य तू. त्या असणाऱ्या संतांची त्या महात्म्यांची जर कृपा झाली तर तुझा असणारा हा त्रास कमी होईल. तू असणाऱ्या या त्रासामधून मुक्त होशील. फक्त सेवा कर, सेवा. सेवा केल्याशिवाय मेवा भेटत नाहीये. म्हणून असणार तू काय कर, हा झाडू घे आणि या मठामध्ये असणार सभोवताली झाडाची सेवा तू करत जा, असं त्या शिष्यानं, असं त्या भक्तानं सांगितलेलं आहे. तेव्हा सेवा ही घडेल पुण्य तेही लाधेल कृपा झाल्या होशील त्रासापासून मोकळा. म्हणून लक्षात ठेव, इथं सेवा कर, तुझ्याकडून महात्म्यांची सेवाही घडेल, पुण्यही तुला प्राप्त होईल आणि समर्थांची कृपा झाल्याच्या नंतर या रोगामधून तू मुक्तही होशील, असं त्या भक्तानं सांगितलेलं आहे. मात्र आपुल्या पित्या परी दांभिकतेने हे न करी शुद्ध भाव अंतरी सर्व काळ धरावा. हा, इथं सेवा कर, पण कशी? तुझ्या बापासारखी असणारी दांभिक कशी करू नको. तुझ्या बापानं दांभिक भक्ती केली, हा, पण इथं समर्थाच्या जवळ तू दांभिक भक्ती आपल्या वडिलांसारखी करू नको. शुद्ध भाव मनामध्ये धारण कर आणि समर्थांची सेवा कर, तुला नक्कीच लाभ होईल, असं त्या ठिकाणी तो सांगू लागलेला आहे. ते तुकारामासी मानवले झाडणे त्याने सुरू केले अवघ्या मठास ठेविले स्वच्छ त्याने आरशापरी. ही गोष्ट त्या ठिकाणी त्या तुकारामाला मानवलेली आहे. त्यानं असणार दररोज त्या ठिकाणी तो राहिला, दररोज झाडण्याची सेवा करू लागला. दास गणू महाराज म्हणतायत त्या तुकारामानं आरशासारखं स्वच्छ असं असणारं मठाला त्या ठिकाणी बनवलेलं आहे, केलेलं आहे. ऐशी 14 वर्षे झाली तुकारामाची सेवा भली
तई गोष्ट घडून आली ऐशा रीती श्रोते हो. अशा असणारी 14 वर्ष सेवा त्या ठिकाणी त्या तुकारामाला केलेली आहे. त्यावेळेस असणार एक अघटित अशी असणारी गोष्ट घडून आलेली आहे. कोणती? तर ती ऐका. झाडता झाडता कानातून छर्रा पडला गळून, जैसी काती भोकरातून दाबिता सुठे आठोळी. त्या ठिकाणी झाडू लागलेला आहे. झाडता झाडता सेवा करता करता 14 वर्षाच्या नंतर त्या तुकारामाच्या असणाऱ्या कानामधून आपण म्हणत्या असणारा तो छरा गळून पडलेला आहे. जसं एखादं भोकराचं झाड आहे. आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नाव आहेत त्याला. असणार गोंदण असंही म्हणतात बहुतेक. गोंदण वगैरे चिकरही म्हणतात. भोकराचं झाड असणारं असतं. त्याला पिवळे फुलं वगैरे येतात. ते चिकट चिकट असतं असतं बघा. ते जसं असणार ते फळ दाबल्याच्या नंतर त्याची आठवडी बाहेर येते. तद्वत असणार याच्या कानामधून तो छरा बाहेर आलेला आहे. तैसे साचे थे झाले छर्रा पडता थांबले, दुखावयाचे मस्तक भले ऐसा प्रभाव सेवेचा. तसं असणार या ठिकाणी झालेला आहे. छरा पडल्याबरोबर असणार त्या तुकारामाचं जे मस्तक दुखत होतं ते असणार शांत झालेलं आहे. असा प्रभाव सेवेचा आहे. म्हणून सेवा ही श्रेष्ठ आहे महाराज. सेवा आपण केली पाहिजे. देव असेल, संत असतील, आई वडील असतील, त्यांची सेवा करून असणार आपण हे असणार त्या सेवा करून असणार काहीतरी प्राप्त केलं पाहिजे. काहीतरी कल्याण करून घेतलं पाहिजे. म्हणून संतांची सेवा, देवांची सेवा, आई वडिलांची सेवा ही श्रेष्ठ अशी असते. चला. ही सेवा झाडण्याची अखेर पर्यंत केली साची, प्रचिती विण कवनाची परमार्थी न निष्ठा बसे. हे असणारे झाडण्याची सेवा तो जिवंत होता तोपर्यंत शेवटपर्यंत समर्थांच्या मठाची झाडण्याची सेवा यानं केलेली आहे. पण लोक हो प्रचिती विन कवनाची परमार्थी न निष्ठा बसी. काहीतरी अनुभव आल्याशिवाय परमार्थामध्ये कोणावर कोणाची निष्ठा बसत नाहीये असं दासगुरु महाराज म्हणतायत. ती एकदा बसल्यावर मग मात्र होते स्थिर, संत सेवा माथोर हे भाविक जाणती. ती असणारी श्रद्धा, तो विश्वास, ती भक्ती, ती निष्ठा जर का एकदा बसली तर बसल्याच्या नंतर ती स्थिर अशी बसते. ती हलत नाही, डुलत नाही, दुसरीकडे पुन्हा कुठं जात नाहीये. संत सेवा ही असणारी मोठी आहे. हे भाविक लोकांनो, श्रोत्यांनो, तुम्ही हे जाणा. म्हणून जीवनामध्ये संताची सेवा करावी, संताची संगती करावी. संताची सेवा जर केली, तुका म्हणे संत सेवा हीच देवा उत्तम. संताची सेवा जर केली तर देवाला ही ती आवडणारी आहे. म्हणून संत सेवा तुम्ही आम्ही करावी हा असणारा बोध आपण घेतला पाहिजे. स्वस्ती श्री दासगणो विरचित, हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, तारक हो भाविका प्रत भव सिंधू माझारी. या ठिकाणी दासगुरु महाराज म्हणतायत. दासगुरु महाराजांच्या विरचित हा असणारा गजानन विजय जो ग्रंथ आहे तो ग्रंथ दासगुरु महाराज म्हणतात तो ग्रंथ सर्वांना तारक हो, सर्वांचं तारण करणारा हो, सर्वांना भवसागरातून तारून नेणारा हो, भाविकांना भवसिंधू माझारी भवसिंधू मधील असणारे नाभ हा ग्रंथ हो असा असणार दासगुरु महाराज इच्छा करतायत. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. श्री गजानन विजय ग्रंथस्य षोडशोऽध्याय समाप्तः. पुंडलिकावृजय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सद्गुरु सच्चिदानंद सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.